ठीक आहे, टाईप करताना मिस्टेक झालेली आहे, असू दे, ते काय करायला ऍडजस्ट. 3510 कोर्स नंबर आहे, ती जुनी पीपीटी बनवल्यामुळं ते मागच्या वर्षीच क्रेडिट आणि कोर्स नंबर तसं राहिलेला आहे. ठीक आहे, जुनी पीपीटी असल्यामुळे मागच्या वर्षीचा कोर्स नंबर ओल्ड मध्ये 359 होता, आता 3510 झालेला आहे इलेक्ट्रिकचा आणि 2+1 आहे. ओके, ठीक आहे. तो टुडेज आवर टॉपिक इज क्लासेस ऑफ हर्बिसाइड. ठीक आहे, सो क्लासेस ऑफ हर्बिसाइड. ठीक आहे, so as you know that herbicide are class grouped into different classes according to their selectivity, non-selectivity, translocated, contact, soil sterlant, soil fumigants. So there are different types of classes of herbicide according to their activity or action. Okay, ठीक है. तर selective herbicide, the selective herbicide is one that will kill the some plant species when applied to the mixed plant population without causing a serious injury to other species. So selective herbicide you can apply it into the field directly when there is a when a crop is present into the field, but it cannot affecting the plant and only kill the weed. Okay, so that is known as a selective herbicide. So selective means it is a selection between plant and weed. Okay, which can be done by the chemical. Only weeds are get affected or get killed without affecting the plant. That is known as a selective herbicide. Selective herbicide याचा अर्थ काय आहे? स्टँडिंग क्रॉप मध्ये बेसिकली पोस्ट इमर्जन्स म्हणजे बट यू डू नॉट वॉन्ट टू हार्म द प्लांट. तुम्हाला वीड कंट्रोल पण प्लांटला कुठलाही हार्म होता कामा नये, त्यावेळेस तुम्ही सिलेक्टिव्ह हर्बिसाइड इज वन दॅट species when applied to the mixed plant population without causing a serious injury to the other species. ओके, एक्झाम्पल आहे त्याचं 2,4-D जे आपण ज्वारी बाजरीमध्ये वापरलं जातं. ऍट्रेझिन आहे, ईपीटीसी आहे, टायफ्लोरोलिन आहे, अॅलाक्लोर, ब्युटॅक्लोर, फ्लुक्लोरोलिन, पेंडॅमिथॅलिन. ओके, 93 नंबर मस्ती आली का रे? हा, स्क्रीन लाईन अटेंड करतोय, तुला काय वाटलं मी येणार आहे? 93 नंबर म्यूट काढून बोल चाल. 93 म्यूट काढून व्हिडिओ चल. का म्हणतो आता स्क्रीन? मी काय म्हणलं, 93 नंबर कुठं आहे? म्यूट काढ आणि व्हिडिओ ऑन ठेव. स्क्रॅच आला, कुठं आहे 93? नंबर म्यूट काढून बोल. लेक्चर चालू आहे म्हणा सर ऑनलाईन. पडलं ना अर्जंट नाही ना सर? नाही सर. हा ठीक आहे, ओके सर. 93 ग्रुप मध्ये लेफ्ट झालाय का? सर्च मध्ये पण सापडा. ठीक आहे, मी पुन्हा लेक्चर चालू करतो. ज्याचा कोणाचा मित्र असेल ना 93 त्याला म्हणून मला फोन कर. लेक्चर संपले. ठीक आहे, त्या 93 नंबरनं स्क्रीनवर स्क्रॅच मारले होते, आता अनोटेट केलं तर त्याला वाटलं की सरांना कळणार नाही, पण मी अनोटेशनचं पार्टिसिपेंट जे नेम आहे ना डिस्प्ले स्क्रीनवर कुठे टच केला का नाही रेकॉर्ड करायचं ना, मग कशाला पळून जायचं लेक्चर मध्ये बाहेर घ्यायला पडायचं. हो पोलीस कुठला कुठं जाईल, कधी ना कधीतरी कॉलेजला येईलच की. हा
का घरी बसून डिग्री भेटणार आहे? येईल तेव्हा सांगतोय बरं का, तुम्हाला लक्षात, तुम्हाला माहित आहे एकदा नंबर आपण बघितला का नाही की आपण शेवटपर्यंत सोडत नाही. त्यामुळे लेक्चर ऐकताय तर शांत आहे का, बिनकारणाचा माइंडसेट डिस्टर्ब करत जाऊ नका माणसाचा. तर सिलेक्टिव्ह हर्बिसाइड जे आहे, ओके, तर ते फक्त वीडला किल करतं, प्लांटला काही करत नाहीये. ठीक आहे, त्याला आपण सिलेक्टिव्ह हर्बिसाइड म्हणतो. 2,4-D नायट्रायझिन, इपीसीटी, ट्रायफ्लोरोलिन, ॲलाक्लोर, ब्युटॅक्लोर, फ्लुक्लोरलिन किंवा पेंडॅमिथालिन यापैकी काही जे आहे 2,4-D नायट्रायझिन जे असतील ते नॅरोली प्लांट जे असतात, म्हणजे ज्याचं पान लांब असतं, उंच लांबड, नॅरोलिप, त्याच्यामध्ये वापरतात ज्वारी बाजरीमध्ये. ते ब्रॉडलिप वीड कंट्रोल करतं. आणि हे जे पेंडॅमिथालिन आहे, फ्लुक्लोरलिन, पेंडॅमिथालिन, हे नॅरोलिप वीड कंट्रोल करतं. ते ब्रॉडलिप प्लांट मध्ये वापरलं जातं, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम मध्ये. ओके, त्याच्यावर त्याची सिलेक्टिव्हिटी डिसाईड केली जाते. म्हणजे कोणत्या प्रकारचं वीड किल करणार आहे, नॅरोलिप का ब्रॉडलिप, त्याच्यावर आपण ठरवायचं कोणत्या प्रकारच्या प्लांटवर यूज करायचं. 2,4-D नायट्रायझिन नॅरोलिपला काय करत नाही, ब्रॉडलिप वीड कंट्रोल करतं, म्हणून नॅरोलिप प्लांट मध्ये वापरलं जातं. आणि फ्लुक्लोरोलिन आणि पेंड्या जे आहे ते ब्रॉडलिप मध्ये ब्रॉडलिप प्लांट मध्ये वापरलं जातं, कारण की ब्रॉडलिपला काय करत नाही, नॅरोलिप वीडला किल करतं. त्याच्यावर त्याची सिलेक्टिव्हिटी डिसाइड होत जाते. ओके, दुसरा प्रकार आहे नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड. इट इज वन दॅट किल द प्लांट विथ रिगार्ड्स टू द स्पेसीज ऑफ एक्झाम्पल. ओके, ठीक आहे. It is one that kill the plant with regards to the species. For example, paraquat, dicot, sodium chlorate, okay, weed oils and acrolein. Okay, तर नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड मध्ये सगळ्यात सिंपल एक लक्षात ठेवायचं, when you are applying into the field, basically it does not have any plant. Okay, तुम्ही शेतात मारू शकता, पण त्यावेळेस त्यामध्ये क्रॉप नसलं पाहिजे किंवा प्लांट नसलं पाहिजे. यू कॅन अप्लाइड इन टू द बॅरन फील्ड ऑर अनकल्टिवेटेड फील्ड, ज्या शेतामध्ये क्रॉप लावलेलं नाहीये किंवा मोकळं माररान आहे किंवा ग्राउंड आहे किंवा रस्त्याच्या कडेला असेल किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जर गवत उगवून आला असेल, सो यू कॅन यूज द नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड. सो इट विल किल ऑल द व्हेजिटेशन विच कम इन कॉन्टॅक्ट. ते काय करतं, त्या हर्बिसाइड मारल्यानंतर त्यामध्ये जेवढं व्हेजिटेशन असेल, मग ते वीड असू दे किंवा चुकून क्रॉप जरी असलं तरी, शक्यतो क्रॉप मध्ये कोण मारत नाही, सगळ्याला किल करून टाकतं. ओके, त्याला म्हणायचं नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड. ओके, इट कॅनॉट डिफरन्शिएट बिटवीन प्लांट अँड वीड. ते प्लांट आणि वीड मध्ये डिफरन्शिएट करत बसत नाहीये, म्हणून ओके रेट आहे. बरेच आहेत नॉन सिलेक्टिव्ह मध्ये पण. ओके, आपण काय सगळ्याची नावं घेत बसत नाहीये. वी आर टेकिंग जस्ट ऍज फॉर एक्झाम्पल, आपल्याला एक्झाम्पल म्हणून 2-4 नावं इम्पॉर्टंट आहेत की जे मार्केटमध्ये पण जास्त पॉप्युलर आहेत. ओके, ग्लायफोसेट आणि पॅराक्वेट, सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे ती. पॅराक्वेटचा इन्स्टंट रिझल्ट असतोय 24 ते 48 तासामध्ये. ते कॉन्टॅक्ट हर्बिसाइड आहे. आणि ग्लायफोसेट जे आहे ते ट्रान्सलोकेटेड आहे. काय ते पुढे सांगणारच आहे. ओके, तर इथे एक पॉइंट मी ग्रीन कलर मध्ये हायलाइट केलाय. अ सर्टन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड व्हेन अप्लाइड ऍट द हायर रेट can act as a non-selective plant killer, for instance simazine or diuron. आता तुम्ही म्हणसाल सिलेक्टिव्ह हर्बिसाइड, इट विल बिकम ऑल्सो नॉन सिलेक्टिव्ह when you are using at the higher doses. सिलेक्टिव्ह हर्बिसाइड सुद्धा नॉन सिलेक्टिव्ह होऊ शकतात किंवा होतात जर तुम्ही त्याला कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याचा जर डोस वाढवला तरी सुद्धा ते नॉन सिलेक्टिव्ह होऊ शकतात. किंवा इफ यू आर अप्लाइंग ऍट सिलेक्टिव्ह हर्बिसाइड ऍट द रॉंग स्टेज ऑफ क्रॉप ग्रोथ, जर तुम्ही क्रॉपची ग्रोथ स्टेज आहे त्या चुकीच्या स्टेजला जर सिलेक्टिव्ह हर्बिसाइड मारलं तरी सुद्धा ते नॉन सिलेक्टिव्ह होतं किंवा प्लांटला डॅमेज करतं. एक एक्झाम्पल सांगतो, जास्त बोलत नाही. 2,4-D जे आहे, ओके, गव्हामध्ये चालतं, पण गव्हामध्ये जर समजा तुम्ही फ्लावरिंग स्टेजला किंवा ग्रेन डेव्हलपमेंट स्टेजच्या वेळेस आलं आणि त्यावेळेस जर तुम्ही 2,4-D मारलं तरी ते फ्लावरिंग वर किंवा फ्लावरिंगच्या जागी लीफ सारखी ग्रोथ होऊन जाते. ओके, मॅलफॉर्मेशन होतं. तर असं पण आहे की रॉंग स्टेज ऑफ क्रॉप ग्रोथला किंवा डिलेड किंवा लेटर स्टेज ऑफ क्रॉप ग्रोथला ज्यावेळेस त्याला फ्लावरिंग येतं त्यावेळेस जर तुम्ही हर्बिसाइड मारलं, वाटलं की सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे, उशिरा मारलं म्हणून काय झालंय, माझ्या शेतात जास्त गवत आलंय म्हणून लेट मारलं, तरी सुद्धा ते पोलनची व्हायबिलिटी किंवा फ्लावरिंगची स्टर्लिटी ह्याच्यावर सुद्धा अफेक्ट करतो. ठीक आहे, त्यामुळे हर्बिसाइड जरी सिलेक्टिव्ह असलं तरी त्याचा डोस प्रॉपर मारणं गरजेचं आहे. हायर झाला तर ते नॉन सिलेक्टिव्ह बनतं आणि प्लांटला हार्मफुल करतं. सिमॅझिन आणि डायुरॉन, 2,4-Dचं पण तुम्हाला एक्झाम्पल दिलं, इथं लिहिलेलं नाही पण माझ्या मनात देतोय. ओके,
ठीक आहे. तर हा तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरी बाब, कुठलंही हर्बिसाइड शक्यतो पोस्ट इमर्जन्स असेल, ओके, आफ्टर जास्तीत जास्त मॅक्सिमम 1 मंथ पर्यंत मारायचं. ओके, म्हणजे सोयाबीन झाल्यानंतर एका महिन्याच्या आतमध्ये पोस्ट इमर्जन्स मारायचं. त्यानंतर प्लांट बरेच जे आपल्या इकॉनॉमिकल क्रॉप, ऊस जर सोडला तर ऊस, तूर आणि कॉटन हे जर 2-3 सोडले तर सगळे क्रॉप जे आहेत 3.5 ते 4 महिन्याचे आहेत. त्यामुळं एका महिन्यापर्यंतच पोस्ट इमर्जन्स मारायचं. त्याच्यानंतर ते सगळ्यालाच माहिती, महिना 1.5 महिना झाला की ते फ्लावरिंग आणि ग्रेन फिलिंग पुढच्या स्टेजवर जातं. आणि त्यावेळी जर मारलं सिलेक्टिव्ह, तर ते पोलनची व्हायबिलिटी स्टेजला माहिती काय आणि कितीही डोस घेऊन मारावं असंही काही नाहीये. त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पण प्लांटवर पडू शकतो. ओके, पहिल्या स्लाइड मध्ये एवढं एक्सप्लेनेशन मोर दॅन इनफ आहे तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट आहे कॉन्टॅक्ट हर्बिसाइड. ओके, the kills the plant by come in contact with that plant tissue rather than as a result of translocation. ओके, तर कॉन्टॅक्ट हर्बिसाइड मध्ये काय आहे, तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो, लाईफ लॉंग लक्षात ठेवा, एकदम सिंपल मध्ये आहे. तुमच्या, समजा तुम्ही लॅबमध्ये, सॉइल सायन्सच्या लॅबमध्ये किंवा कुठल्याही लॅबमध्ये काम करताय. ठीक आहे. आता तुम्ही जे सॉइल सायन्स मध्ये केमिकल वापरता ते डायल्युटेड असतात. ओके, प्युअर काय वापरत नाही. ज्या वेळेस शिक्षक जो असतो तुमचा, म्हणजे कुंभार सर असेल किंवा कदम मॅडम सॉइल सायन्स शिकवतात, ते प्युअर वापरतात. ओके, ऍसिड, ते प्युअर ऍसिड पाण्यामध्ये मिक्स करून डायल्यूट करून विद्यार्थ्यांना दिलं जातं. बरोबर आहे. पण चुकून जर प्युअर ऍसिडचा एक थेंब जरी तुमच्या हातावर पडला, पायावर पडला, कपड्यावर पडला किंवा स्किनवर पडला, चेहऱ्यावर पडला, तर तेवढा जो भाग आहे तो जळून जाणार. ठीक आहे. तर सेम हे जर तसंच असते कॉन्टॅक्ट हर्बिसाइडचं, प्लांट पार्टच्या ज्या पार्टवर पडेल, मग पानावर पडू दे, स्टेमवर पडू दे, ब्रांचवर पडू दे, कुठं पण पडू दे, तेवढा भाग किल होणार कॉन्टॅक्ट हर्बिसाइडचा. त्यामुळे कॉन्टॅक्ट हर्बिसाइड applied to the foliage of the plant will not kill its roots through its a simple annual. The root of treated plant may not die. Okay, because they will deprivated from their root shoots. Okay, थोडक्यात काय, कॉन्टॅक्ट हर्बिसाइड जे आहे ना, ते हराळी, लवाळा, काँग्रेस असे नॉक्सियस वीड जे आहेत की जे पुन्हा फुटून येतात किंवा त्याचे मुळं जे आहेत ती पुन्हा शूट पासून पुन्हा रिग्रोथ होतात, त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट हर्बिसाइड मारून काही फायदा होणार नाही. ठीक आहे. कारण की त्याचा जो अंडरग्राऊंड प्लांट पार्ट आहे किंवा व्हेजिटेटिव्ह प्लांट पार्ट आहे, भला तो रायझोम्स असू दे, भले ते नट्स असू दे, ओके, भले ते रनर्स असू दे लवाळ्यामध्ये, ते पुन्हा फुटून येतात. सो फॉर दॅट पर्पज यू कॅनॉट यूज द कॉन्टॅक्ट हर्बिसाइड. आणि दुसरी बाब, कॉन्टॅक्ट हर्बिसाइड शुड बी अप्लाइड ऑन द फॉलेज ऑफ द वीड. वीडला कमीत कमी 3 ते 4 पानं असावी. कमीत कमी 3, जास्तीत जास्त किती असू दे, पण कमीत कमी 3 ते 4-5 पानं असावीत. तर त्यानंतरच कॉन्टॅक्ट हर्बिसाइड मारायचं, कारण की ते पानावर पडणार आहे आणि पानालाच मारणार आहे. त्यामुळं जे आपले नॉर्मल वीड जे असतात, शिपी, छोटा चिमणचारा, मोठा चिमणचारा, एकदम सिंपल वीड्स, केना बिना जे नॉर्मली आहेत, पाथरी, असे नॉर्मल वीड्स, ते कंट्रोल करण्यासाठी, इन्स्टंट कंट्रोल करण्यासाठी कॉन्टॅक्ट हर्बिसाइड हे बेस्ट आहे. पण जर इफ यू वॉन्ट टू कंट्रोल द नॉक्सियस वीड, those weeds which are propagated by underground plant part, जे अंडरग्राउंड प्लांट पार्ट थ्रू प्रोपॅगेटेड होतात, त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट हर्बिसाइड इट इज नॉट अ गुड ऑप्शन. हे काय चांगला ऑप्शन नाही. ओके, म्हणजे त्यांना पण करणार की, पण उपयोग काय आहे, जर पुन्हा गुण आहे तर काय पुन्हा तेच काम करत बसायचं का, वारंवार कॉन्टॅक्ट हर्बिसाइड मारायचं का? सो इट इज नॉट अ प्रॅक्टिकल सोल्युशन. दॅट्स वाय टू कंट्रोलिंग ऑफ नॉक्सियस वीड यू हॅव टू यूज द ट्रान्सलोकेटेड हर्बिसाइड. जर नॉक्सियस आणि व्हेजिटेटिव्हली प्रोपॅगेटेड अंडरग्राउंड प्लांट पार्ट असतील सॉइलचे, त्यासाठी ट्रान्सलोकेटेडच हर्बिसाइड मारलं पाहिजे. कॉन्टॅक्टनं जो रिझल्ट तुम्हाला पाहिजे फॉर लॉंग टर्म तो अचीव्ह होत नाही. इन्स्टंट साठी ठीक आहे, लॉंग टर्म साठी इतकं काय बेटर नाहीये. आणि लक्षात ठेवायचं, कॉन्टॅक्ट हर्बिसाइड कधी मारायचं, झाडाला, सॉरी, वीडला पानं 3 ते 4, 5, 6 पानं, म्हणजे वीड उगवून येऊन त्याला थोडीफार पानं फुटलेली असली पाहिजेत, त्याशिवाय ते व्यवस्थित रिझल्ट दाखवू शकत नाही. आणि दुसरी बाब, ते पानावर पडलं तर मुळापर्यंत आणि सॉइल मध्ये पडून मुळातनं पानापर्यंत ट्रान्सलोकेट होत नाही. ओके, ठीक आहे. ओके, पॅराक्वाट असेल, डायक्वाट असेल, प्रोपॅनिल असेल किंवा पेट्रोलियम ऑइल्स असतील, these are the examples of contact herbicide. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट येतं ट्रान्सलोकेटेड और सिस्टमिक हर्बिसाइड. ओके, ट्रान्सलोकेटेड और सिस्टमिक हर्बिसाइड. आता सिस्टमिक फंजिसाइड तुम्ही ऐकला असेल, एकच एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. ओके,
सिस्टमिक म्हणजे काय असते, तर फ्लोएम आणि झायलेम मधनं ज्यातनं झाडाचं पाणी आणि अन्न खाली वर रूट पासून मुळापर्यंत, पानापासून मुळापर्यंत जे जातं, ते जे व्हेन्स ज्या लाईन्स असतात सेलच्या, त्याला म्हणायचं त्यातनं जे हार्बिसाइड ट्रॅव्हल करतं फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. ट्रान्सलोकेट, लोकेट म्हणजे लोकेशन आणि ट्रान्स म्हणजे ट्रान्सफर, सोप्या भाषेत. सो ट्रान्सलोकेट याचा अर्थ काय, ट्रान्सफर फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन, दॅट इज नोन ॲज अ ट्रान्सलोकेशन. ओके, एकदम सिंपल भाषेमध्ये. ठीक आहे. ओके, एकदम सिंपल भाषेमध्ये समजून घ्या. ट्रान्सलोकेटेड हार्बिसाइड म्हणजे काय, ट्रान्सफर फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. आता प्लांट मध्ये बेसिकली दोनच लोकेशन असतात. सॉइल वर पडलं आणि मुळात ऍब्सॉर्ब झालं तर रूट टू लीफ, आणि जर प्लांटच्या लीफ वर पडलं आणि मुळापर्यंत पोहोचलं फ्रॉम लीफ टू रूट. ओके, त्याला म्हणायचं सिस्टमॅटिक हार्बिसाइड. मूव विदिन द प्लांट फ्रॉम द पॉइंट ऑफ ट्रीटमेंट टू द अदर पार्ट. ओके, टू द व्हेरिएबल एक्सटेंट. आता तुम्ही म्हणू शकता साइट ऑफ ऍक्शन. It often kills the entire plant even if only a portion of plant was treated with the herbicide. Okay, थोडासा जरी वीडच्या प्लांट पार्ट कॉन्टॅक्ट मध्ये आला तरी इट इज मोर दॅन सफिशियंट. ओके, इट कॅन बी एंटायरली कवर्ड द प्लांट और वीड. ओके, प्लांट शब्द आला काय, वीड आला काय शब्द समजून घ्या. ओके, थोडासा जरी कॉन्टॅक्ट आला आणि एक 4 पानावर पडला असेल किंवा 2 पानावर पडला असेल किंवा सॉइल मधनं पडून मुळाने ऍब्सॉर्ब केला असेल तरी सफिशियंट आहे. इट विल रीच टू द लीफ अँड इट विल किल एंटायर वीड. ओके, टोटल वीड किल होते. अप्लाइड ऍज अ लो व्हॉल्यूम स्प्रेयर टू कंट्रोल द annual weed because they need not. लो व्हॉल्यूम स्प्रेयर आणि हाय व्हॉल्यूम स्प्रेयर काय असतात ते मी पुन्हा आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये आहे त्यावेळेस मी तुम्हाला शिकवीन. शक्यतो जे हँड ऑपरेटेड किंवा बॅटरी ऑपरेटेड असतात ते लो व्हॉल्यूम स्प्रेयर असतात, आणि एचटीपी जो असतो ट्रॅक्टरवर चालवतो जे हे असतात बूम मोठे मोठे स्प्रेयरचे मिस्ट ब्लोअर्स, ते हाय व्हॉल्यूम असतात. किंवा एचटीपी जो असतो तो पण हाय व्हॉल्यूम स्प्रेयर असतो. ठीक आहे, तुम्हाला शिकवीन मी लो व्हॉल्यूम आणि हाय व्हॉल्यूम, त्याची कॅपॅसिटी किती असते पाणी टाकायची, काय आहे कसं, त्याचं नोझलची ऍडजस्टमेंट कशी असते, त्याचा ड्रिझल किती पडतो, त्याची पॅथ किती असते, ते त्यावेळेस शिकवीन. आता काय जास्त ते डोकं लावू नका, ते हाय प्रॅक्टिकल शिकवीन, फोटो बिटो दाखवेन तुम्हाला स्प्रेयरचे. तर लक्षात ठेवायचं, हा लो व्हॉल्यूम स्प्रेयर मध्ये ट्रान्सलोकेटेड तरी चालतो, कारण की अख्खं झाड भिजावं अशी काय अपेक्षा नाही. पण कॉन्टॅक्ट हार्बिसाइड मध्ये हाय व्हॉल्यूम स्प्रेयर असावा बेटर असतो, कारण की एंटायर प्लांट वेट झालं पाहिजे कॉन्टॅक्ट मध्ये. ओके, तर इथं लिहिलेलंच आहे वाक्य, कॉन्टॅक्ट हार्बिसाइड मस्ट बी ड्रेंच्ड द वीड फुल्ली फॉर ब्रिंग अबाउट द इफेक्टिव्ह कंट्रोल. पूर्ण झाड भिजलं पाहिजे, वीड सॉरी. सम हार्बिसाइड मे एक्झिबिट बोथ कॉन्टॅक्ट अँड ट्रान्सलोकेटेड ऍक्टिव्हिटी. ओके, काही हार्बिसाइड कॉन्टॅक्ट आणि ट्रान्सलोकेटेड दोन्ही ऍक्टिव्हिटीज दाखवतात. ओके, फॉर एक्झाम्पल ऍट्रेझिन. लक्षात ठेवा, एमसीक्यू ला विचारलं जाऊ शकतं. मी ऍट्रेझिन लाल कलर मध्ये हायलाइट केलं आहे, मी पुन्हा रिपीट करतो. काही हार्बिसाइड कॉन्टॅक्ट आणि ट्रान्सलोकेटेड ते सिम्पटम्स ओके ऍक्टिव्हिटीज दाखवू शकतात. ओके, atrazine it is the translocated herbicide when absorbed by the weed from the soil, but a contact herbicide when it is sprayed on the plant shoot. ओके, ठीक आहे. तर प्लांटच्या शूटवर किंवा लीफवर पडलं अट्रॅझिन तरी चालतं, किंवा सॉइलवर पडलं तरी चालतं, सॉइलच्या मुळांमधनं पानापर्यंत जातं. ओके, आणि एंटायर किल करून टाकतं. सॉइल ऍक्टिव्ह हार्बिसाइड आणि कॉलेज ऍक्टिव्ह हार्बिसाइड, त्यावेळेस पण मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं होतं. ओके, आता ते काय डबल डबल रिवाइज करत बसत नाही. ओके, तर ट्रान्सलोकेटेड साठी एक शेवटचं बेस्ट एक्झाम्पल देतो, आयुष्यभर लक्षात ठेवा. ओके, मगाशी मी तुम्हाला काय एक्झाम्पल दिलं, समजा तुमच्या हातावर जर ऍसिड पडलं कॉन्सन्ट्रेटेड, तर फक्त तुमचा हात भाजणार आहे. तुमच्या पायावर ऍसिड पडलं कॉन्सन्ट्रेटेड डायल्युटेड नव्हे, तर तुमच्या फक्त पायाची स्किन भाजणार आहे किंवा जळणार आहे. बाकीच्या चेहऱ्याला काय होणार आहे का, नाही होणार. बाकीच्या शरीरामध्ये तुम्हाला पेन होणार आहेत का, नाही होणार. हाताला जर भाजलं तर हातच दुखणार आहे, पायाला जर भाजलं तर पायच दुखणार आहे. पण ट्रान्सलोकेटेड म्हणजे हा साप असतो, विषारी साप. तुमच्या पायाला जर साप चावला तर फक्त पाय सुजणार का, पाय दुखणार का, नाही. तुमच्या शरीरामध्ये ज्या ब्लड व्हेन्स आहेत, रक्तवाहिन्यामधनं ते विष पार तुमच्या हार्ट पासून फुफ्फुसापासून ब्रेन पर्यंत जाणार, आणि तुमच्या अख्ख्या शरीरामध्ये पेन होणार, अख्ख्या शरीरामध्ये स्वेलिंग होणार, वॉमिटिंग होणार, तुम्ही अनकॉन्शियस होऊन डेथ पण होऊ शकते. तर ट्रान्सलोकेटेडचा काय विषय आहे, साप तुमच्या हाताला चावू दे, साप तुमच्या पायाला चावू दे, किंवा साप तुमच्या कुठल्याही बॉडी पार्टला चावू दे, विष. ओके, कारण की ते रक्तामधनं भिनणार आहे, तेच आहे ट्रान्सलोकेटेड. हार्बिसाइड मुळात शिरू दे हार्बिसाइड, स्टेम मधनं शिरू दे हार्बिसाइड, ब्रांच मधनं शिरू दे हार्बिसाइड, पानामध्ये शिरू दे, एंटायर जाणार आहे वीड. ओके,
तर हा एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला मी दिलेलं होतं. त्याच्यात आय होप यू विल अंडरस्टँड द कन्सेप्ट. तुम्हाला कन्सेप्ट कळण्यासाठी दिलेलं आहे. ओके. आणि तुम्हाला समजेल अशी अपेक्षा आहे. हे काय अवघड नाही पोरांनो बरं का, पण थोडस एकदम थोडस लॉजिक आहे, थोडस एक्झाम्पल तुम्ही कसं समजून घेता त्याच्यावर डिपेंड आहे. ओके. त्यानंतर रेसिड्युअल हार्बिसाइड आणि नॉन रेसिड्युअल हार्बिसाइड. ओके. रेसिड्युअल हार्बिसाइड आणि नॉन रेसिड्युअल हार्बिसाइड. ओके. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की कोणतंही केमिकल प्लांटवर स्प्रे करा किंवा सॉइलवर स्प्रे करा किंवा वीडवर स्प्रे करा, हार्बिसाइड असेल किंवा इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड असेल, त्याचा काही प्रमाणात रेसिड्यू तर राहणारच. त्याचा अंश ज्याला आपण म्हणतो. ओके. तो सॉइल मध्ये राहणार. तो सॉइल मध्ये इरिगेशन दिल्यामुळं किंवा पावसाच्या पाण्यामुळे तुमचे नदी नाले ओढे किंवा सॉइल मधनं पर्कॉलेट होऊन तुमच्या विहिरीमध्ये बोरवेलमध्ये पण उतरणार आणि ते जर पाणी तुम्ही पिलं तर तुमच्या बॉडीमध्ये पण येणार रेसिड्युअल इफेक्ट. ओके. आणि हा रेसिड्युइटी इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, हार्बिसाइड, फर्टिलायझर सगळ्यांचीच असते. ते काय फक्त हार्बिसाइडचीच असते अशातला भाग नाहीये. आणि त्याच रेसिड्यू इफेक्ट मुळे तुम्हाला मी ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये एक्झाम्पल दिलतच की पंजाबमध्ये इतकं कॅन्सरचं प्रमाण आहे आणि कॅन्सर ट्रेनचं पण तुम्हाला मी एक्झाम्पल दिलतं. ठीक आहे. तर हे वर्षानुवर्ष हजारो लाखो लिटर केमिकल्स हायर डोसेस मध्ये म्हणतोय मी. म्हणजे कंपन्या सांगतात त्याच्यापेक्षा कृषी सेवा केंद्रवाले जास्त सांगतात आणि कृषी सेवा केंद्रवाले जेवढं सांगतात त्याच्यापेक्षा शेतकरी जास्त मारतो कारण की त्यांना रिझल्ट जास्त पाहिजे असतो. त्यामुळं रेसिड्युअल इफेक्ट हा बऱ्याच अंशी सॉइलवर हा राहतोच. सॉइल मधनं पाण्यात उतरतो आणि वॉटर बॉडीज मध्ये उतरतो, आपल्या फूड मध्ये पण येतो. ओके. शेवटी जरी हार्बिसाइड सिलेक्टिव्ह असलं तरी ते प्लांटवर पडणारच आहे. नो डाऊट प्लांट त्याचं मोलिक्युलला ब्लॉक करणार आहे किंवा प्लांटला काही इफेक्ट होणार नाही. पण शेवटी केमिकल आहे ते ट्रीट केलंय म्हणजे त्यावर राहणार आहे रेसिड्यू. ओके. आणि कधी ना कधी तुमच्या फूड चेन मध्ये पण येऊ शकतो आणि येतोच बऱ्याच अंशी. ते काय आता काय वेगळी काय सांगण्याची गोष्ट नाही. सो रेसिड्युअल हार्बिसाइड मेंटेन द फायटोटॉक्सिक इफेक्ट. आता फायटोटॉक्सिक इफेक्ट म्हणजे काय ते सांगायची गरज नाहीये तुम्हाला मी. फोटोसिंथेसिस इनहिबिटर, सेल मेम्ब्रेन डिस्टर्ब किंवा ग्रोथ रिटार्डंट्स, हे 9 प्रकार जे होते ते तुम्हाला मी मागच्याच आठवड्यात लेक्चर मध्ये शिकवलेले आहेत. फायटोटॉक्सिक इफेक्ट म्हणजे काय, हाव हार्बिसाइड किल दॅट पर्टिक्युलर वीड. ओके. कोणत्या प्रकारे किल करतं आणि कुठली मॉर्फोलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल मेकॅनिझम ब्लॉक करतो ते काय सांगत बसत नाही. तर रेसिड्युअल हार्बिसाइड मेंटेन इट्स फायटोटॉक्सिसिटी इफेक्ट in a soil for considerable time. Okay. After its application, the residue period may be 3 to 4 weeks in some herbicide, such as the 2,4-D, EPTC, and much longer to the several months in other. Okay. आता रेसिड्युइटी ही डिपेंड असते तुम्ही कोणत्या प्रकारचं केमिकल, त्याच्यामध्ये कुठलं केमिकल कंटेंट आहे, तुम्ही त्याचा डोस किती घेतलेला आहे, हा पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. 2,4-D जर समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल देतो, एका पंपाला समजा एक 20 ml घेतला म्हणजे 10 लिटर पाण्यामध्ये 20 ml टाकले. एक्झाम्पल घ्या. ओके. 20 ml टाकले म्हणजे कंपनीने सांगितलंय बाटलीवर लिहिलेलं आहे 20 ml. ओके. कृषी सेवा केंद्रवाला त्याच्या बाटल्या जास्त विकायला जाव्या त्या आणि त्याचा सेल जास्त व्हावा म्हणून तो सांगतो 40 ml आणि शेतकऱ्याला रिझल्ट पाहिजे असतो लवकर म्हणून तो सांगतो 60, 70, 80 ml. त्याच्यामुळं जे हर्बिसाइड हे सगळीकडे होतं बरं काय, म्हणजे आपल्या नॉमी मध्ये होते, हर्बिसाइड मध्ये होते, अशातला भाग नाहीये. तुम्ही इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड मध्ये पण बघा लोक प्रचंड प्रमाणामध्ये हायर डोसेस मारतायत गरज नसताना. म्हणजे लोकांना हे कुठेतरी समजून सांगायची गरज आहे की बाबा 20 ml मध्ये ते वीड मारणार आहे, 40 ml मध्ये पण ते वीड मारणार आहे आणि 60 ml मध्ये पण ते वीड मारणार आहे. तर काही गरज नाही एक्स्ट्राचे 30-40 ml टाकायची. 20 ml मध्ये जर मारणार असेल तर 40 ml दिलं म्हणून काय ते लवकर मारणार आहे किंवा जास्त मारणार आहे किंवा जास्त वीड किल होणार आहे, काही नाही. त्याला जेवढं किल करायचे ते 20 ml मध्ये पण किल करणारच आहे. जेवढा वेळ लागायचा आहे तेवढा लागणारच आहे. ओके. त्यामुळं लोकांना कोणीतरी समजून सांगायची गरज आहे. शेतकऱ्यांना आपण सांगतोच तुमच्या माध्यमातून म्हणा, रायवेच्या माध्यमातून म्हणा की डो नॉट यूज द हायर डोसेस. तर 20 ml जर 3 ते 4 आठवड्यामध्ये त्याचा रेसिड्यू निघून जाणार असेल, म्हणजे सनलाईट मुळे म्हणा, व्हॉलटायझेशन होणार असेल म्हणा, तर कशामुळे म्हणा, मॉलिक्युल डिऍक्टिव्हेट होणार असेल सॉइल मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स मुळे म्हणा, ते 20 ml ला जर 2 ते 3 आठवडे लागणार असतील आणि जर शेतकरी 40 आणि 50 ml मारत असेल, साहजिकच आहे डोस जर हायर असेल तर टाइम जास्त घेणार विड्रॉ व्हायला रेसिड्यूचा. आणि काही वेळेस होऊ पण शकत नाही. काही वेळेस हायर डोस असल्यामुळं प्लांटच्या आतमध्ये पण जाऊ शकतो आणि तसा राहू पण शकतो. साहजिकच आहे. ठीक आहे. त्यामुळं रेसिड्युअल हार्बिसाइड हे एका महिन्यापासून त्याचं जे रेसिड्यू असतं
ते काही महिन्यापर्यंत पण राहू शकतं. आणि नॉन रेसिड्युअल हार्बिसाइड इनएक्टिवेट इन सॉइल इमिजिएटली और विदिन अ फ्यू डेज आफ्टर रीच टू द सॉइल. आता दुसरा जो प्रकार आहे नॉन रेसिड्युअल हार्बिसाइड, ते सॉइल मध्ये गेल्या गेल्या काही तास किंवा काही दिवस म्हणजे 2-4 दिवस समजून घ्या, तेवढ्या वेळेपर्यंत ऍक्टिव्ह असतात आणि लगेचच्या लगेच ते इनएक्टिव्ह होऊन जातात. ओके, पॅराक्वाट असेल, डायक्वाट असेल, ओके, एम्ब्रिटॉल असेल, डीएसएमए असेल, अँड विडॉल्स आर नॉन रेसिड्युअल व्हेरी शॉर्ट परसिस्टन्स ऑफ हार्बिसाइड. ओके, व्हेरी शॉर्ट परसिस्टन्स. परसिस्टन्स म्हणजे काय, सॉइल मध्ये किती वेळ ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये राहणं. ओके, त्याला म्हणतो आपण. तर हे काही जास्त वेळ ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये राहत नाहीत, लगेच इनएक्टिव्ह होऊन जातात नॉन रेसिड्युअल हार्बिसाइड 1 ते 2 दिवसामध्ये किंवा काही तासामध्ये. ओके, त्याला म्हणायचं नॉन रेसिड्युअल हार्बिसाइड. ओके, तर रेसिड्युअल हार्बिसाइड हे जास्त हार्मफुल असतात इन इकॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ऍज वेल एज ह्युमन पॉइंट ऑफ व्ह्यू और ह्युमन हेल्थ पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, त्यानंतर नॅरो स्पेक्ट्रम आणि ब्रॉड स्पेक्ट्रम हार्बिसाइड. प्रूव्ह ऍक्टिव्ह वन ऑर व्हेरी लिमिटेड नंबर ऑफ स्पेसीज. नॅरो म्हणजे काय, जे वीड मारण्यासाठी ते बनवलेलं आहे ठराविक तेवढ्यांनाच किल करतं, बाकीच्यांना अनअफेक्टेड असते. तर नॅरो स्पेक्ट्रम हार्बिसाइड आर व्हेरी युजफुल अगेन्स्ट स्पेसिफिक नॉक्सियस वीड. ओके, फॅलेरिस मायनर किंवा ॲव्हेना फॅटिवा. ओके, म्हणजे स्पेसिफिक वीड किल करण्यासाठीच बनवलं गेलेलं असते, त्याला म्हणायचं नॅरो स्पेक्ट्रम हार्बिसाइड. ओके, ते कुठल्याही वीडला म्हणजे स्प्रे केला आणि कुठलं पण वीड मरत गेलं असं होत नाहीये. ते नॅरो स्पेक्ट्रम हार्बिसाइड असतात, स्पेसिफिक वीड किल करण्यासाठीच बनवले असतात. ओके, मेटॅक्सोरॉन, ओके, डॅलिनोझोफॉट किंवा डॅल्कोफॉप. ठीक आहे. आणि ब्रॉड स्पेक्ट्रम हार्बिसाइड कंट्रोल अ वाइड स्पेक्ट्रम ऑफ वीडी फ्लोरा ऍट द टाइम. मोस्ट ऑफ आवर हार्बिसाइड टुडे बिलॉंगिंग टू दिस ग्रुप. ओके, सिन्स these find a wide spread used in agriculture. ओके, तर काय ते स्प्रे केल्यानंतर ते काय एका स्पेसिफिक वीडला किल करत नाही, त्या वीडच्या सारखीच ज्याची सेम फॅमिली आहे किंवा ज्याची सेम ग्रोथ हॅबिट आहे. ओके, त्या सगळ्यांना, त्या रेंज मधल्या सगळ्यांनाच किल करून टाकतं, त्याला म्हणायचं ब्रॉड स्पेक्ट्रम हार्बिसाइड. ओके, ठीक आहे. म्हणजे नॅरो लीफ कंट्रोल करणारा जर हार्बिसाइड असेल तर जेवढे जेवढे नॅरो लीफ वीड आहेत सगळ्यांनाच किल करून टाकणार, आणि ब्रॉड लीफ कंट्रोल करणार असेल तर जेवढे जेवढे ब्रॉड लीफ दिसत आहेत सगळ्यांनाच किल करून टाकणार. असं नाही की बाबा ब्रॉड लीफ मध्ये एकालाच किल करणार बाकीच्यांना बघणार नाही, असं काय नसते. ब्रॉड स्पेक्ट्रमच आजकाल सगळ्यात जास्त पॉप्युलर आहेत ऍग्रिकल्चरमध्ये. कारण की ऍग्रिकल्चरमध्ये काही एक प्रकारची वीड नसते फील्डमध्ये, देर आर लॉट ऑफ टाईप ऑफ वीड्स आर देअर, वेगवेगळ्या प्रकारची वीड्स असतात. त्यामुळे एकच किल करणारं यूज करून आपल्याला काय फायदा होणार नाहीये. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे सॉइल स्टरिलंट्स अँड सॉइल फ्युमिगंट्स. प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ द प्लांट व्हेन प्रेझेंट इन द सॉइल. ओके, टेम्पररी सॉइल स्टरिलंट आणि परमनंट सॉइल स्टरिलंट हे दोन प्रकार आहेत. ओके, तर सॉइल स्टरिलंट म्हणजे काय आहे ते जे अगोदर 2 मिनिटं सांगतो. तर सॉइल स्टरिलंट म्हणजे काय, वेन द फार्मर इज, तो म्हणू शकता की शेतकरी कंटाळतो किंवा वैतागतो आणि डज नॉट हॅव एनी अदर सोल्युशन फॉर कंट्रोलिंग ऑफ नॉक्सियस वीड दॅट्स द लास्ट ऑप्शन टू दॅम टू स्टरलाइज द सॉइल. ओके, म्हणजे शेतकऱ्याची काय खूप इच्छा असते अशातला भाग नाहीये, पण शेतकऱ्याला समजा लवाळा कंट्रोल होत नाही किंवा हराळी कंट्रोल होत नाही, तणनाशक मारून बघतोय, डीप प्लाविंग केलं किंवा मेकॅनिकल कल्चरल मेथड्स वापरून बघितल्या, पण तुम्हाला सगळ्याला माहिती की लवाळा खूप डिफिकल्ट आहे कंट्रोल करण्यासाठी. ओके, सहजासहजी कंट्रोल होत नाही. मग शेवटचा जो उपाय आहे शेतकरी वैतागून म्हणा तुम्ही, तर लास्ट ऑप्शन स्टरलाइज द सॉइल. ओके, सो टेम्पररी सॉइल स्टरलंट अप टू 16 वीक, परमनंट ऍक्टिव्ह फॉर 2 or more years. आणि जर टेम्पररी म्हणजे काय, तर एक 2-4 महिन्यांसाठी सॉइल स्टरलाइज करायची. सॉइल स्टरलाइज करायची याचा अर्थ काय, डोस एवढा हायर वापरायचा हार्बिसाइडचा, 8, 9, 10, 11, 12, 15 किलो पर्यंत वापरतात हेक्टरी, इतका हायर. म्हणजे डिपेंडिंग अपॉन हार्बिसाइड तुम्ही कुठलं यूज करताय. तर 8-10 किलो बसणं ऍक्च्युअली हेक्टरचा डोस काय आपल्या हार्बिसाइडचा, रेग्युलर हार्बिसाइडचा 1 किलो 1.5 किलो भरपूर झाला एक हेक्टरसाठी. 500 ते 700 लिटर पाण्यामध्ये 1 ते 1.5 किलो हार्बिसाइड टाकायचं आणि हेक्टरभर स्प्रे करायचं, हा झाला नॉर्मलचा. पण ज्यावेळेस तुम्हाला सॉइल स्टरलाइज करायची असते त्याच्यात तिप्पट, चौपट, 5पट, 10पट डोस मारतात शेतकरी. आणि ज्यावेळेस ते स्प्रे केलं जातं त्यावेळेस सॉइल मध्ये सगळे वीड, सगळे कुठले असतील तेवढे सगळे मारतात. आणि इव्हन इन केस जर तुम्ही म्हणताल क्रॉप सो केलं तर ते पण उगवून येत नाही. जर तुम्ही क्रॉप सो केलं तेही उगवून येत नाही, इतकं केमिकल हाय गेलं असते सॉइल मध्ये की पूर्ण सॉइल स्टरलाइज करून टाकतं, काहीच ठेवत नाही. ओके, बॅरन करून टाकतं, अनकल्टिवेटेड. ओके, ठीक आहे.
पण त्याचा एक असा प्रॉब्लेम आहे की जर तुम्ही सॉइल स्टरलाइज केली तर सॉइल मध्ये जे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ऑल आर गेट किल्ड, सगळे मारणार, म्हणजे इतका हायर डोसेस तुम्ही वापरतायत. त्यामुळे इट इज नॉट अ गुड सोल्युशन. ओके, ऍग्रिकल्चर मधलं एक चांगलं सोल्युशन नाहीये. इट वॉज क्रिएटिंग लॉट ऑफ पोल्युशन होतं मोठ्या प्रमाणामध्ये. रेसिड्यू इफेक्ट सहजासहजी जात नाहीये. ओके, आणि ते तुमच्या खाण्यापिण्यामध्ये, वॉटर बॉडीज मध्ये, सॉइल मध्ये सगळीला पोल्यूट करतं. सो इट इज नॉट अ गुड और बेटर ऑप्शन. हा अतिशय खराब ऑप्शन आहे. तुम्हाला लास्टचा ऑप्शन आहे. ठीक आहे, वापरू नये शेतकऱ्यांना शक्यतो, कारण की हा काय चांगला नाहीये सॉइलच्या हेल्थ दृष्टीनं किंवा ह्युमन हेल्थ आणि इकॉलॉजीच्या दृष्टीनं. volatile compound which leaves the soil in a vapor form for after a few days to a few weeks of the application. During this period, these are supposed to have killed all the living plant parts into the soil. Such soil sterlant are also called as soil fumigants. ओके, एमबी आहे, मिथॅम आहे, डॅन्झोमेट आहे. ओके, तर हे जर काय केलं जातं, म्हणजे तुम्ही पावडर पण मारू शकता किंवा ज्या गोळ्या पण मिळतात, टॅबलेट्स पण मिळतात, पावडर पण मिळते. सॉइल फ्युमिगंट्स हा दुसरा जो प्रकार आहे ना, तो पण मी तुम्हाला सांगेन. सॉइल फ्युमिगेशन केल्यानंतर म्हणजे टॅबलेट्स मिळतात. ओके, गोळ्यासारखे जसे आपण औषधाच्या गोळी खातो ना, तशा टॅबलेट्स असतात. त्या सॉइल मध्ये गाडायच्या, म्हणजे पुरायच्या जमिनीमध्ये, आणि वरनं मल्च पेपर झाकायचा. सो त्यात पास होतो, गॅस बाहेर निघतो. पण वर मल्च पेपर असल्यामुळे तो ऍटमॉस्फिअर मध्ये गॅस पास होत नाही, मग तो सॉइल मध्ये ट्रॅप होतो गॅस. आणि सॉइल मध्ये जेवढे वीडचे सीड असतील किंवा वीडचे स्पीसीज असतील सगळ्या मारतात. ह्याला म्हणायचं सॉइल फ्युमिगंट्स. कळलं? ह्याला काय म्हणायचं? सॉइल फ्युमिगंट्स. ओके, पण लक्षात ठेवा, मल्च पेपर काढल्यानंतर काही दिवसानंतर थोड्याफार प्रमाणात का होईना गॅस हा ऍटमॉस्फिअर मध्ये बाहेर पडतो. त्यामुळे आपल्या देशामध्ये हे काय पॉप्युलर नाहीये, फॉरेन कंट्रीज मध्ये करतात, पण ते पण इतके जास्त पॉप्युलर नाहीये. सध्या तुम्ही म्हणू शकता की बॅन आल्यासारखीच कंडिशन आहे, इतकं काय पॉप्युलर नाहीये. हाय बाबा, एक कन्सेप्ट, एक थीम आहे म्हणून शिकवतोय आपण तुम्हाला, पण इतकं जास्त पॉप्युलर नाही हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टीने. तर की ते मारायचं असेल किंवा युज करायचं असेल तर तुम्हाला मास्क घालावा लागेल, बॉडी पूर्ण कव्हर केली पाहिजे, की गॅसमध्ये तुम्ही जाणार आहे ना, त्यामुळे शक्यतो कोण वापरायच्या भानगडीत पडत नाही. परमनंट सॉइल स्टरलंट युज्ड फॉर द बॅरन ग्राउंड इन इंडस्ट्री और अदर नॉन क्रॉपेड एरिया. तुम्हाला जर परमनंटली स्टरलाइज करायचं असेल 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, असं भरपूर वेळासाठी, कुठं करायचं? समजा एखादा कारखाना आहे, त्याच्या आजूबाजूला सारखं गवत येते, त्रास होतोय सारखं गवत कंट्रोल करायला, किंवा ग्राउंड आहे, ओके, खेळाचं ग्राउंड आहे किंवा रस्त्याच्या कडेला सारखं गवताना त्रास होतोय लोकांना, ठीक आहे, तर तिथं सोडियम क्लोरेट, सबस्टिट्यूट युरिएज, सेव्हरल ट्रायझिन्स, आर्सेनिक और बोरेट्स, ओके, किंवा मिथाइल ब्रोमाइड असले जे आहेत, हे हायर डोसेस मध्ये मारा, विषय संपला. ठीक आहे, ते स्टरलाइज करतो साहेब. आणि तुम्हाला सांगतो स्टरलंट मध्ये काय आहे, कुठलं पण जे हर्बिसाइड आहे ते सॉइल स्टरलंट बनू शकतं, ऍट्रेजिन इमॅजिन पण बनू शकतो. तुम्ही हाय डोस मध्ये मारल्यावर काय आहे, 1 किलोच्या ऐवजी 10 किलो मारल्यावर ते स्टरलाइज सॉइल करणार नाही तर काय करणार आहे, तसंच करणार आहे ना. त्यामुळं हे स्पेसिफिक एक्झाम्पल आहेत, मान्य आहे मला, सोडियम क्लोराईड किंवा युरेज किंवा ट्रायझिन्स किंवा आर्सेनिक, पण कुठलंही हायर डोसेस मध्ये मारलं की ते सॉइल स्टरलाइज करणारच आहे. तर आता ऍडव्हान्टेजेस, ऍप्लिकेशन अँड कन्व्हिनियन्स. ओके, सगळ्यात महत्वाचं काय आहे, हे जे क्लासेस आहेत, कॉन्टॅक्ट, ट्रान्सलोकेटेड, सॉइल फ्युमिगंट, सॉइल स्टरलंट, हे वेगवेगळे मी जे तुम्हाला सांगितले आता, ठीक आहे, ते जे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आपण बघणार आहे. ठीक आहे, ऍप्लिकेशन कन्व्हिनियन्स. कन्व्हिनियन्स इन ऍप्लिकेशन, ज्या वेळेस पाहिजे तुम्हाला त्यावेळेस तुम्ही मारू शकता. पाऊस पडत असेल स्टिकर टाकून मारा, चिखल असेल, बिडिंग करता येत असेल तरी मारू शकता. ओके, सुटेबल फॉर ऑड सिच्युएशन्स लाईक राईस पॅडीज, हिली टेरेन्स और वॉटर बॉडीज, पाणी साठलं असेल, चढ उताराची जमीन असेल, अंडोलेटिंग लँड सर्फेस असेल, तिथंही मारू शकता, कमी वेळामध्ये काम होतं. नायदर इरिटेट द स्किन नॉर कॅरोटेट और इट थ्रू द कंटेनर सम लिक्विड हर्बिसाइड्स. ओके, तर जास्त हर्बिसाइड मुळे स्किनला काही एवढा प्रॉब्लेम येत नाही, शक्यतो हाय डोस तर येणारच आहे. ठीक आहे, किंवा खाण्यापिण्यामध्ये किंवा असं काही जास्त मोठे प्रॉब्लेम क्रिएट होत नाहीयेत. ठीक आहे, जर व्यवस्थित मारलं तर. कारण की कसं आहे, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड मारताना ते आपल्याला प्लांटवर मारायचे असतात, आणि जर समजा कॉटन असेल किंवा जर हायटेड प्लांट असतील तर ते उंचीवर मारतात, म्हणजे आपल्या चेस्ट लेवलला किंवा माउथ लेवलला ते स्प्रे होतो. पण हार्बिसाइड काय जमिनी लगत असतात, त्यामुळे तणनाशक शक्यतो जास्त उंच आपण नोझल पकडत नाही, त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये तुमच्या अंगावर उडत नाही, नाकातोंडात जात नाही, जरी मास्क घातला असेल तरी. त्यामुळं इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड पेक्षा
हर्बिसाइड मुळे पॅसिव्ह पॉइझनिंग होण्याचा चान्स हा खूप कमी असतो. ओके, दीज आर इझी टू ट्रान्सपोर्ट अँड पजेस अ गुड स्टोरेज प्रॉपर्टी. आता सगळ्या तुम्ही विकत घेऊन घरामध्ये ठेवू शकता. जास्त काय वजन नसते, किंमत पण जास्त नसते आणि जोपर्यंत त्याची एक्सपायरी डेट असेल तोपर्यंत तुम्ही ठेवतात. अंदाजे कुठल्याही हर्बिसाइडची एक्सपायरी डेट हे कमीत कमी 6 महिन्याची तर असते, जास्तीत जास्त 2, 2.5, 3 वर्षापर्यंत असते. म्हणजे केमिकल कुठला येते, म्हणजे असं नाहीये की बाबा नो तुम्ही आणलं आणि ह्या वर्षी बाहेरचं विसरलं तर पुढच्या वर्षी नवीन घ्यावं लागेल. जर एक्सपायर झालं नसेल केमिकल तर तुम्ही पुढच्या वर्षी पण वापरू शकता. आणि इव्हन इन केस तुम्हाला हे पण सांगतो, जरी एक्सपायर झाला असेल तरी थोडासा डोस वाढवून मारला तरी सुद्धा रिझल्ट येतं. म्हणजे असं काही नाहीये की बाबा एक्सपायर झालं म्हणजे बिलकुलच रिझल्ट येत नाही. मी मारून पण बघितलेलं आहे. त्यामुळे थोडंसं हायर कॉन्सन्ट्रेशन मारलं तरी डोस कॉन्सन्ट्रेशन हाय केलं तरी सुद्धा मारतं. पण नियमानं आपण शेतकऱ्याला असं सांगू शकत नाही. पण ते तुम्हाला आपलं कॉमन मध्ये सांगतो जनरली बोलताना. सेफ टू नॉन टार्गेटेड प्लांट बिकॉज ऑफ द डीप हॅझार्ड. ओके, कारण की आपण हे जमिनी लगतच मारतो नोझल, त्यामुळे जास्त ड्रिफ्टिंग होत नाही. वाऱ्याच्यामुळे जास्त एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ड्रिफ्टिंग होत नाही. ते ड्रिफ्टिंग इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड मध्ये जास्त होतं. प्रोव्हाइडेड बेटर सिलेक्टिव्हिटी टू द स्टँडिंग क्रॉप than the spray since the granular bounce off from the crop foliage. ओके, तर सिलेक्टिव्हिटी चांगली राहते. जर सिलेक्टिव्ह असेल तर सिलेक्टिव्हिटी राहतेच, ते देतात. फक्त तुम्ही रॉंग स्टेज ऑफ क्रॉप ग्रोथला मारू नका. ग्रॅन्युलर फॉर्म ऑफ volatile herbicide molecule like EPTC or trifluoride are saved much longer in the soil. ओके, आणि जे ग्रॅन्युलर असतात, तर ग्रॅन्युलर म्हणजे काय, छोट्या छोट्या वाळूसारख्या गोळ्या, ते सॉइल मध्ये बऱ्याच दिवस राहतात. ओके, आणि थोडासा लॉंग पिरियड ऑफ टाइम पर्यंत येतात. ओके, ते सॉइल ऍक्टिव्ह आहे. ओके, ट्रायफ्लोरिन तुम्हाला सांगितलंय मुळांना अफेक्ट करतं, मुळं सुचतात आणि मुळं मरतात, आणि मुळ गेलं की वीड मरतं. हर्बिसाइड ग्रॅन्युअल्स आर इझी टू मिक्स विथ द फर्टिलायझर वेन दे आर रिक्वायर्ड. आणि तुम्ही फर्टिलायझर मध्ये पण मिक्स करून टाकू शकता. फर्टिलायझर मध्ये युरिया बरोबर मिक्स करून जरी हर्बिसाइड टाकलं, आता आपल्याकडे काही एवढं पॉप्युलर नाहीये बरं का, पण वापरू शकता. म्हणजे वेळ वाचतो थोडक्यात तुमचा. Disadvantage: granular herbicide are low analysis compound. Usually they contain 2 to 10% of active ingredient as against 20 to 90% in sprayable herbicide concentrate. तर हर्बिसाइड ग्रॅन्युलर्स मध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट खूप कमी असतो, कारण की त्याला ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये बनवण्यासाठी फिलर जास्त वापरतात. ओके, त्यामुळे त्याच्यामध्ये जो ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ज्याच्यामुळे ऍक्च्युअली वीड मरणार आहे, टेंट जे 2% असल्यामुळं रिझल्ट एवढा क्विक येत नाही. पण आजकाल तुम्हाला पण माहिती आहे ग्रॅन्युलर किंवा पावडरी फॉर्म मधले हर्बिसाइड खूप कमी मिळतात. आजकाल सगळं लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये जास्त येतात. ओके, कॉम्बिनेशन ऑफ 2 or more हर्बिसाइड्स आर डिफिकल्ट. शक्यतो 2 हर्बिसाइड मिक्स करणं हे डिफिकल्ट जातं. त्याचे केमिकल कॉम्पोजिशन वेगवेगळे असल्यामुळं जर मिक्सअप केलं तर रिॲक्शन होऊन वेगळंच काहीतरी घडण्याची किंवा न्यूट्रलाइज होण्याची सोल्युशन शक्यता असते. ठीक आहे, तरी पण लोक काय काय मिक्स करून मारतात. सगळ्यात जास्त पॉप्युलर जे आहे ते आपलं 2,4-D आणि मेट्राबुझिन, ज्याला सेनकॉर नावाने विकत मिळतं मार्केटमध्ये. ऊसामध्ये दोन्ही मिक्स करून वापरायची लोक, 2,4-D आणि मेट्राबुझिन, ज्याला सेनकॉर म्हणून विकत मिळतं. चांगलं कॉम्बिनेशन आहे आणि अजून सुद्धा रिझल्ट चांगला देतं. आजकाल ठीक आहे, आता ऊसामध्ये तमर आलेला आहे नवीन, पण तमरची किंमत खूप महाग आहे. ओके, ऍडम इंडियानं बनवलेलं आहे, 1,000 रुपये किलो तमर. चांगला रिझल्ट दाखवतो, पण त्यापेक्षा लोकांना 2,4-D आणि मेट्राबुझिनच परवडतं. कारण की 2,4-D पण 200 रुपयाला भेटतं, मेट्राबुझिनची पुडी जी आहे 50-60 रुपयाला भेटते. त्यामुळं 400, 500, 600 रुपयामध्ये काम भागतं. ठीक आहे. रिक्वायर्ड मोर सॉइल मॉइश्चर टू द ऍक्टिव्हिटी, हा एक पॉइंट आहे की जर सॉइल अप्लाइड हर्बिसाइड असतील, ओके, किंवा सॉइल ऍक्टिव्ह हर्बिसाइड असतील, तर सॉइल मध्ये थोडासा ओलावा पाहिजे. ड्राय सॉइल मध्ये मारलं तर तिथंच मॉलिक्यूल लॉकून बसणार, पुढे सरकणार नाही किंवा मुवमेंट होणार नाही. Calibration of mechanical granular disturbance is much more difficult than the sprayer. ओके, जर ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये असेल किंवा वेटेबल फॉर्म मध्ये असेल तर ढवळलं लवकर जात नाही किंवा काही वेळेस सेटल डाऊन होण्याची शक्यता असते टँक मध्ये. पूर्वीच्या काळी भरपूर होता प्रॉब्लेम हा सेटल डाऊन होण्याचा. त्यामुळे ऍजिटेशन कंटिन्यूस करावं लागायचं, त्याला ढवळावं लागायचं आधनं. आजकाल काय व्यवस्थित मिक्सअप होतात, सोलेबल असतात, त्यामुळे काय ह्याचा खाली डिपॉझिट होण्याचा काय प्रॉब्लेम येत नाही. The distributor must be recalibrated each time granules of the different grain size and analyze are used. ओके, ठीक आहे. एक आहे की एकच मॉलिक्यूल जे आहे
ते वेगवेगळ्या कंपनी वेगवेगळ्या फॉर्म्युलेशन मध्ये बनवतात. ओके, तर 2,4-D तुम्हाला लिक्विड मध्ये भेटतं, पावडर फॉर्म मध्ये पण भेटतं. ग्लायफोसेट तुम्हाला मेरा 71 ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये पण भेटतं, लिक्विड फॉर्म मध्ये पण भेटतं. ओके, 41% पण आहे, 71% पण आहे. ओके, त्यामुळं बऱ्याच वेळा शेतकऱ्याचं कन्फ्युजन होतं की जर हायर कॉन्सन्ट्रेशन जर असेल ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट तर लोक तोच डोस वापरतात आणि लोअर कॉन्सन्ट्रेशन असेल तर तोच डोस वापरतात. तर थोडस कृषी सेवा केंद्रवाल्यांनी किंवा ज्यावेळेस तुम्ही एखादं दुकान टाकताल कृषी सेवा केंद्रात तर कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळे असतात किंवा त्याचं कॅलिब्रेशन वेगवेगळे असतात. तर ते कुठल्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये आहे आणि कसं आहे त्या दृष्टीने डोस कसा करायचा हे तुम्हाला मी प्रॅक्टिकलला आहे आपल्याला डोस कॅल्क्युलेशनचं त्यावेळेस मी तुम्हाला शिकवीन. ओके, ठीक आहे. तर ओनली सॉइल herbicides can be used. Certain herbicide the distribution must be realized each time the granular different. हा ग्रॅन्युलर साठी सॉइल ऍक्टिव्ह आहे, बरोबर आहे का की ग्रॅन्युलर फॉर्मेशन असेल तर प्लांट वीडवर मारून काय फायदा नाही, वीडवरनं ते ग्रॅन्युलर घसरून जाणार आणि सॉइलवरच पडणार. त्यामुळे सॉइल ऍक्टिव्ह फक्त ग्रॅन्युलर असतात, ते बेसिकली सॉइल ऍक्टिव्ह असतात, फॉलेज ऍक्टिव्ह नसतात. सर्टन herbicides such as atrazine persist in the soil in a granular form much longer than their spray liquid. This increases the chance of causing severe injury to the susceptible rotational crop. आता अट्रॅझिन जे आहे ते तुम्हाला मगाशी पण सांगितलं की सॉइल मध्ये जास्त वेळेसाठी राहतं, लिक्विड मध्ये पण असतं आणि ग्रॅन्युलर मध्ये पण असतं. आणि त्यामुळं जर ते क्रॉप निघून गेलं आणि दुसरं जर क्रॉप लावलं जे ससेप्टिबल असेल, तुम्हाला माहित नाही की आपण नायट्रोजन मारलंय, शेतकऱ्याला माहित नसतं नायट्रोजन किती वेळ सॉइल मध्ये राहणार आहे, आणि तुम्ही जर नेक्स्ट क्रॉप सो केलं की जे ससेप्टिबल आहे तर नायट्रोजन त्या क्रॉपवर निगेटिव्ह इम्पॅक्ट दाखवू शकतं. ओके, आता त्याचं काही टेक्निकल नॉलेज शेतकऱ्याला काही एवढं नसतंय. ओके, तर हा अशा पद्धतीचा ओके. तर व्हिडिओ ऑन ठेवा, तुला काय शंका असेल तर विचार. लेक्चर संपलेलं नाही, मी अजून लेक्चर घेणार आहे. व्हिडिओ ऑन ठेवा, फाटकन फाटकन व्हिडिओ ऑन ठेवा. क्विकली व्हिडिओ ऑन ठेवा आणि कुणाला काही डाऊट असेल तर अनम्यूट होऊन डायरेक्ट विचारा. विचारा कोणाला काही शंका असेल तर. व्हिडिओ ऑन ठेवा सगळ्यांनी. D4 113 55 कानाचे पडदे फाटले नाहीत ना? तुम्हाला मी आता सांगितले ना व्हिडिओ ऑन ठेवा म्हणून. D4 लेक्चर संपलेलं नाहीये, लेक्चर अजून कंटिन्यू होणार आहे, पण एक पार्ट संपलाय लेक्चरचा म्हणून मी थांबलोय. शंका असेल तर अनम्यूट होऊन विचारा किंवा चॅट बॉक्स मध्ये टाईप करून विचारा तरी चालेल. विचारा. विचारा, काय शंका आहे का? 82-51 व्हिडिओ ऑन ठेव. 62 हा ठेवलाय. ओके, कोणाला काय शंका आहे का? 108 नंबर व्हिडिओ ऑन ठेव. 15 नंबर व्हिडिओ ऑन ठेव. 90 नंबर, 96 नंबर, रोहित जाधव डिप्लोमा 7 नंबर व्हिडिओ ऑन ठेव. 64 नंबर, 65 नंबर. बोला, काय डाऊट शंका आहे का? असेल तर विचारा, अनम्यूट होऊन विचारलं तरी चालेल किंवा डायरेक्ट टाईप करून टाकली तरी चालेल. आस्क द क्वेश्चन. आहेत का काही शंका? शंका आहेत का? विचारा. विचारा. 23 नंबर, 108 रोहित जाधव, 65 नंबर, 96, 55, 59 व्हिडिओ ऑन ठेवा. 64, 65, 55 व्हिडिओ ऑन ठेव. चौसष्ट, 65, 108, 7, 90, 65, 96, 59, 55. एक मिनिट, एक दोन क्वेश्चन आहेत का बघतो ते. ओके,
सिस्टमिक हार्बिसाइड लवाळा कंट्रोल करतं का याविषयी, पण लवाळ्याच्या 7 गाठी असल्यामुळे एखादी गाठ मरते, 2 गाठी मरतात आणि काही गाठीमधनं ते पुन्हा लवाळा फुटून येतो. त्यामुळे लवाळा कंट्रोल करायसाठी खूप डिफिकल्ट आहे. ग्लायफोसेट तुम्हाला 2, 3, 4 वेळा रिपीट स्प्रे करावं लागेल. म्हणजे एकदा स्प्रे केलं, लवाळा मेला, एक गाठ मेली, पुन्हा ती पुन्हा काही दिवस थांबायचं, पुन्हा दुसरी गाठ उगवून येते, पुन्हा स्प्रे करायचं, पुन्हा काही दिवस थांबायचं, पुन्हा तिसरी, चौथी असं करावं लागतं. आणि लवाळ्याच्या ज्या गाठी आहेत त्या काही लवाळ्याच्या गाठी 7-8 नेटवर्क भरपूर असतं, पण काही गाठी हळूहळू हळूहळू काही 15 सेंटीमीटरवर असतात, काही 30 सेंटीमीटरवर असतात, काही 90 सेंटीमीटर पर्यंत पण असतात. त्यामुळे सिस्टमॅटिक हार्बिसाइड लवाळा होतो कंट्रोल, पण 100% नाही. सॉइल टर्नंट केले हाय डोसेसचा यूज करून तर फर्टिलिटी व प्रोडक्टिव्हिटीवर बॅड इफेक्ट होणार की मग तो कसा रिकव्हर करायचा? तर सॉइल फर्टिलिटीवर योगेश गायकवाडनं प्रश्न विचारलाय चांगला. जर सॉइल स्टरलाइज केली तर मी तुम्हाला सांगितलं की मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण मरणार आहेत आणि सॉइलच्या वर निगेटिव्ह इम्पॅक्ट पण येणार आहे. पण त्यासाठी मग काय करावं लागेल माहितीये का? तुम्हाला मग सेंद्रिय खत म्हणजे FYM कंपोस्ट किंवा गांडूळ खत टाकून सॉइल रिकव्हर करावी लागेल किंवा ग्रीन मॅन्युरिंग करावं लागेल किंवा नदी नाल्या ओढ्यामधनं गाळाची माती त्या जमिनीमध्ये भरावी लागेल. त्याशिवाय दुसरा कुठला ऑप्शन नाही. केमिकल टाकून फर्टिलिटी काय आणि प्रोडक्टिव्हिटी काय एवढी लगेच रिकव्हर होऊ शकत नाही. चांगला प्रश्न विचारला होता. 83 नंबरचा क्वेश्चन आहे. ट्रान्सलोकेटेड हार्बिसाइड इज सो इफेक्टिव्ह देन व्हाय यूज सेलेक्टिव्ह नॉन सिलेक्टिव्ह हार्बिसाइड. वी कैन यूज द ट्रान्सलोकेटेड हार्बिसाइड टू ऑल द वीड्स. ओके, तर एक लक्षात ठेव. 83 नंबर कोणी प्रश्न विचारलाय. ओके, 83 नंबर. ट्रान्सलोकेटेड हार्बिसाइड चांगले आहेत. ओके, ट्रान्सलोकेटेड हार्बिसाइड हे नॉन सिलेक्टिव्ह पण असतात. आता ग्लायफोसेट ट्रान्सलोकेटेड आहे. ग्लायफोसेट तू सात मारणार का? ग्लायफोसेट तू 2,4-D मध्ये मारणार, ज्वारी बाजरीमध्ये मारणार का? नाही. ट्रान्सलोकेटेड हार्बिसाइड हे नॉन सिलेक्टिव्ह पण असू शकतात आणि असतात पण. आणि ते जर समजा तुम्ही स्टँडिंग क्रॉप मध्ये मारले तर क्रॉप पण जळणार आहे ना. त्यामुळे सिलेक्टिव्ह आणि नॉन सिलेक्टिव्ह दोन्ही ऑप्शन पाहिजे. ठीक आहे. जर मायक्रो ऑर्गॅनिझम डाय झाले तर किती दिवस जीवन? जर मायक्रो ऑर्गॅनिझम डाय झाले तर जर मायक्रो ऑर्गॅनिझम डाय झाले तर किती दिवसात जिवंत होतात? आता मेलेलं कसं जिवंत होणार आहे? सांगा. मेलं की मेलच की बाळांनो, थोडी जिवंत होणार आहे. एखादा डागात गेला माघारी येतोय का? मग गेलं गेलं पोरांनो, जीवन बिवण काय भानगड नाही. पुढे बोला, प्रश्न विचारा कोणाला काय आहे ती. काय डाऊट आहे का? शंका आहे का? विचारा. डाऊट असेल तर फटफट पटपट विचारा. डाऊट असतील तर फटाफट विचारा. 102 आणि 96 नंबर व्हिडिओ ऑन कर रे बाबा. 102 आणि 96. 59 नंबर आणि 58 नंबर व्हिडिओ ऑन ठेव. ठेवा ठेवा. त्यानंतर 108 नंबर आणि 99 नंबर व्हिडिओ ऑन ठेव वर. एकशे 8, 99, 59 व्हिडिओ ऑन ठेवा. ओके, चला पुढचा प्रश्न. व्हॉट मीन बाय वीड ऑइल्स? वीड ऑइल्स बिल्स काय नसते. ती ऑइल्स म्हणजे एक प्रकारचं केमिकलच असते. असं वीड ऑइल म्हणून काही येत नाही मार्केटमध्ये सेपरेट. ओके, केमिकल जे असतात ते तेलकट टाईपच असतात. ऑइल इमल्शन्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे. ओके, तुम्ही जर 2,4-D जर टोपण उडून बघितलं तर ते तेलकटच असते एक टाईपचं. ओके, म्हणजे हार्बिसाइड म्हणजे ऑइल्सच असतात वेगवेगळ्या प्रकारचे. पण काय टाकले पण गाळाची माती. अरे गाळाची माती भरल्यावर परत वीडचे सीड मिक्स होणार सॉइल मध्ये. वाचून वाचून जीव निघाला माझा एवढं मराठी. नाही काय लिहिले कार्यकर्त्यानं, बेजार झालो वाचून वाचून मी. गाळाची माती भरल्यावर परत, हा, गाळाची माती भरल्यावर. आता एक लक्षात ठेवा, गाळाची माती भरल्यावर थोडस व्हिडिओ येऊ शकतं पण त्याला ऑप्शन नाही. ठीक आहे, थोडंफार येतं पण ठीक आहे. पण तुम्हाला सॉइल स्टरलाइज झाली तुमची. तुम्ही सॉइल स्टरलाइज कशासाठी केली? तुम्हाला लवाळा कंट्रोल करायचा होता,
तुम्हाला काँग्रेस कंट्रोल करायचा होता त्यामुळे गाळाची माती भरल्या थोडीफार नॉर्मली बाकीची व्हिडिओ येऊ शकतात पण ठीक आहे त्याला ऑप्शन नाही शेवटी हे लक्षात ठेवा नाण्याच्या दोन बाजू आहेत त्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह पण असते निगेटिव्ह पण असते ओके तर तुम्हाला दोन्ही ऑप्शन्स कुठला पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह घ्यायचा तुम्ही कसं घ्यायचं ते तुम्ही ठरवायचं आहे आपण काय करू शकतो ठीक आहे बोला आणि कोण काय शंका आहे का आणि कोणाला शंका आहे का 59 नंबर व्हिडिओ ऑन कर 21 59 नंबर काय आणि शंका आहेत का पोरांनो फटाफट विचारा डाऊट्स एकच मिनिट होल्ड ठेवा वेट फॉर 2 minutes सही 2 मिनिटं थांबा जरा होल्ड ठेवा वेट फॉर सम टाइम असं बघायला लागलं पीसी वियर्ड बिहेवियर असतं फॉर्म्युलेशन झालं का एकच मिनिट थांबा
शेअर स्क्रीन होती का मला बघू. ओके ठीक आहे. ओके तर ह्याच्यामध्ये एक टाईप करायचं राहिलं होतं, लेक्चर नंबर 14 आणि प्रॅक्टिकल नंबर 7. ओके लेक्चर नंबर 14 आणि प्रॅक्टिकल नंबर 7 कॉमनच आहे, एकदा शिकवणार. आय विल नॉट रिपीट इट अगेन. मी काय रिपीट आउट करणार नाही. ओके ठीक आहे. पुढचं एक अर्धा तास तुम्हाला हा पॉइंट मी क्लिअर करून देणार आहे. ओके ठीक आहे. तर प्रॅक्टिकल लेक्चर नंबर 14, प्रॅक्टिकल नंबर 7, कोर्स नंबर ॲग्रो 3510, कोर्स क्रेडिट 2+1 वीड मॅनेजमेंट. टॉपिक इज फॉर्म्युलेशन्स. ओके हर्बिसाइडल फॉर्म्युलेशन. Herbicide is a natural state, okay, may be solid or liquid or volatile or non-volatile or soluble or insoluble. Herbicide जे आहे नॅचरल स्टेट मध्ये ते मध्ये घन रूप, लिक्विड म्हणजे द्रव रूप किंवा व्हॉलाटाईल उष्णतेमुळे वाफ बनणे किंवा नॉन व्हॉलाटाईल न वाफ बनता राहणे किंवा सोलेबल किंवा इन्सोलेबल पाण्यात विरघळणारे किंवा न विरघळणारे असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्याला आपण फॉर्म्युलेशन्स म्हणतो. ओके कॉन्सन्ट्रेट्स पण त्याला म्हणलं जातं. सच हर्बिसाइड हॅव टू बी मेड इन टू सुटेबल अँड सेफ फॉर्म फॉर दे. तुम्हाला व्हिडिओ बंद करायचा असला करू शकता तुम्ही. व्हिडिओज बंद करायचे असले करा. लेक्चरचं स्क्रीन शेअर आहे त्यामुळे आता काही व्हिडिओ ऑन ठेवायची गरज नाही. सच हर्बिसाइड हॅव टू बी मेड इन टू सुटेबल अँड सेफ फॉर्म फॉर देअर फील्ड यूज. ओके तर लक्षात ठेवा हे जे हर्बिसाइड आहेत ते आपल्याला सेफ यूज करण्यासाठी महत्वाचे आहे. तुम्ही प्युअर केमिकल सॉइल मध्ये किंवा वीडवर किंवा कुठेही मारू शकत नाहीये बिकॉज देअर कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी हाय. त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते भरपूर असते. त्यामुळं आपल्याला ते डायल्यूट करून सेफर टू यूज केलं पाहिजे. आणि सगळं तुम्हाला माहिती आहे एव्हरी हर्बिसाइड शुड बी डिझॉल्व इन टू द वॉटर. आता काही हर्बिसाइड पाण्यामध्ये विरघळत नाही मग ते पहिल्यांदा ऑइल मध्ये विरघळतात किंवा दुसऱ्या अल्कोहोल मध्ये विरघळतात आणि अल्कोहोल नंतर पाण्यामध्ये विरघळवलं जातं. ओके ठीक आहे. तर त्याला जे आपल्याला फॉर्म्युलेशन किंवा वॉटर डिझॉल्विंग फॉर्म्स मध्ये आणण्यासाठी त्याच्यावर काय प्रक्रिया किंवा काय केमिकल्स किंवा काय इन्ग्रेडियंट्स मिक्सअप करावे लागतात. द हर्बिसाइड फॉर्म्युलेशन्स आर डायल्युटेड मोस्टली इन वॉटर बट समटाइम्स ऑइल. आता हर्बिसाइड सगळे पाण्यातच विरघळतात पण काही काही पाण्यात विरघळत नाही. त्यांना आधी अल्कोहोल किंवा ऑइल मध्ये विरघळवायचं आणि ते ऑइल किंवा अल्कोहोल पण पाण्यात विरघळतं. ओके तर ड्राय ग्रॅन्युल्स they are applied either as a such or their dilution with the dry sand or sand like a material. आता ड्राय ग्रॅन्युलर्स हे जे अप्लाय केले जातात ते डायरेक्ट अप्लाय केले जातात किंवा थोडंसं वाळू किंवा मातीमध्ये मिक्स करून अप्लाय केले जातात. ओके अँड हर्बिसाइड फॉर्म्युलेशन इज प्रिपेअर्ड बाय द मॅन्युफॅक्चर बाय ब्लेंडिंग द टॉक्सिकंट active ingredient with suitable substances like solvent, invert carrier, surfactant, anti-foaming agents, स्टिकर और स्टॅबिलायझर. तर जे केमिकल आहे ज्याच्यामुळे वीड मारणार आहे ते डायरेक्ट एकदम इतकं हायफाय कॉन्सन्ट्रेशनचं केमिकल वापरू शकत नाही आपण. ठीक आहे म्हणजे बरेच लोक हातानंच वापरतात. ओके हँड ग्लोव्स पण वापरत नाही. आता जर हायली टॉक्सिक लावलं तर हातावर सुद्धा बॅड इफेक्ट येऊ शकतो किंवा एन्व्हायरमेंटल येईल प्लांटवर पण येऊ शकतो. म्हणून त्याला डायल्यूट करावं लागतं. त्यासाठी सॉल्व्हंट आहे, सर्फेक्टंट आहेत, अँटीफॉर्मिंग एजंट म्हणजे सगळे हे ऍडज्युएंट्सच आहेत.
काय 76 काय तुझं म्हणणं आहे? काय क्वेश्चन आहे जिनीची, म्हणजे मला काय कळलंच नाही, याचा अर्थच कळला नाही. जाऊ दे मग. द टू मेजर ऑब्जेक्टिव्ह ऑफ फॉर्म्युलेटिंग हर्बिसाइड इन्शुअर देअर enhance in handling. जिंजरच्या क्रॉप साठी क्लायमेट कसे लागतो आणि सॉइल पण. 76 नंबर ते तू हॉटेलला विचार. वीडचं लेक्चर चालू आहे, इथं त्रास देऊ नको मध्ये आधी. इररिलेव्हंट क्वेश्चन विचारायचे नाही. वीडचं लेक्चर चालू आहे, वीडच्या रिलेटेड विचारा. आणि जिंजर हॉर्टिकल्चर क्रॉप आहे, हॉर्टिवाल्याने विचारा. कदा शिंदे सरांना विचारा किंवा हॉर्टिच्या मॅडमला विचारा. म्हणजे प्रश्न विचारायला मी नाही म्हणत नाही, पण ज्यांचा कोर्स आहे त्यांना विचारा. ओके. आणि माझं लिंक तोडू नका मध्ये आता. क्वेश्चन विचारू नका, लेक्चर संपल्यानंतर काय असेल ते विचारा. ओके. ठीक आहे. मध्ये डिस्टर्ब होते, ती चॅट बॉक्स ब्लिंक होते मध्ये क्वेश्चन पडला की. ओके. तर द टू मेजर ऑब्जेक्टिव्ह ऑफ फॉर्म्युलेटिंग हर्बिसाइड इन्शुअर देअर इझी हँडलिंग आणि हाय कंट्रोल्ड ऍक्टिव्हिटी ऑन द टार्गेटेड प्लांट. तर फॉर्म्युलेशन बनवताना किंवा कॉन्सन्ट्रेशन बनवताना त्याचं हँडलिंग इझी झालं पाहिजे. आणि जे टार्गेटेड प्लांट आहेत, ओके, किंवा विड आहेत, ते स्किल झाले पाहिजेत. प्लांटला काही नाही होता कामा ह्याची पण विचार केला पाहिजे. प्लस ते इकॉलॉजिकल फ्रेंडली असलं पाहिजे. रेसिड्युअल इम्पॅक्ट जास्त नाही पाहिजे. म्हणजे मी सांगतोय माझ्याकडचे मुद्दे, हे इकॉलॉजी मध्ये पण पोल्युशन नाही जास्त झालं पाहिजे, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली असलं पाहिजे. ओके. ह्युमन हेल्थला सुद्धा काही प्रॉब्लेम क्रिएट नाही केला पाहिजे. ओके. आता ड्राय ग्रॅन्युलर स्लाइड कशी आहे नेक्स्ट स्लाइड का, वेट अ मिनिट. काय झूम बंद का नाही काय कळलं. स्लाइड नेक्स्ट जात नाही. दोन मिनिटं वाट बघा. झूम मध्ये स्लाइड नेक्स्ट क्लिक होत नाहीये. काय वेळेस झूमचं एकदम अचानक झूमचा प्रॉब्लेम. ठीक आहे झालं. ड्राय ग्रॅन्युलर्स. ओके. फोटो दिसतोय तुम्हाला? ओके. कशा आहेत, बारीक बारीक गोळ्या आहेत, म्हणजे वाळूचे कण जसे असतात तशा प्रकारचा आहे ड्राय ग्रॅन्युलर्स. डायरेक्ट सुद्धा टाकू शकता शेतामध्ये. ठीक आहे. ओके. कोणतरी बोलतोय रे, म्यूट कर की स्वतःला. मी म्यूट करत बसू, लेक्चर घ्यायचं काही उद्योग करायचं पोरांनो. ठीक आहे. लागणार आहे. 95 नंबर आहे, अति हुशार. तर हार्बिसाइडल फॉर्म्युलेशन्स आर इमल्सिफाइंग कॉन्सन्ट्रेट, ज्याला आपण ईसी म्हणतो. वॉटर सोल्युबल कॉन्सन्ट्रेट, त्याला एससी म्हणतो. वेटेबल पावडर, ज्याला डब्ल्यूपी म्हणलं जातं. ड्राय फ्लेवेबल्स, ज्याला डीएफ म्हणलं जातं. फ्लेवेबल लिक्विड, ज्याला एफएल म्हणलं जातं. ग्रॅन्युलार्स, ज्याला जी म्हणलं जातं, जी ने डिनॉमिनेट केलं जातं. ऑदर्स मध्ये येतं कॅप्सूल, वॅक्स बार्स, सोलेबल मल्चेस, फोम पीसेस, एरोसोल्स. ह्याच्यापैकी आपल्याकडे काय वापरलं जात नाही इंडियामध्ये खालचं तरी. ओके. हार्बिसाइड आर नॉट युज्ड इन अ डस्ट फॉर्म फॉर फिअर ऑफ देअर ड्रिफ्ट हॅझार्ड विच मे बी इंटेन्स. ओके. हर्बिसाइड शक्यतो जुन्या काळी ज्यावेळेस सुरुवात झाली ना, त्यावेळेस थोडंसं पावडरी फॉर्म मध्ये यायचं आणि डस्टर मध्ये धुळवायचे हर्बिसाइड किंवा इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड. पण आजकाल सगळे बऱ्यापैकी वॉटर सोल्युबलच असल्यामुळं सगळे पाण्यातच विरघळतात. बरे ते पावडर असते तरी पाण्यात विरघळते, त्यामुळे डस्टिंग करायला पण भानगडीत परत. ठीक आहे. Sprayable concentrate. A sprayable concentrate may be in the form of soluble concentrate, emulsifying concentrate, wettable powder, or dry flowable. Water as a carrier, this herbicide concentrate from the solution, emulsion, or suspension. Okay. तर स्प्रेएबल कॉन्सन्ट्रेट म्हणजे काय, पाण्यामध्ये विरघळून जे मारले जातात किंवा स्प्रे केले जातात. ओके. त्याला स्प्रेएबल कॉन्सन्ट्रेट म्हणतो आपण. ठीक आहे. त्यामधलं पहिले बघूया इमल्सिफाइंग कॉन्सन्ट्रेट, ज्याला ईसी म्हणलं जातं. Heterogeneous system, the active ingredient or a herbicide concentrate is dissolved in a solvent and vice versa.
where each component maintains its original identity as a minute globules. The emulsifying agent must be added to it to form a uniform distribution of chemical in water. Okay, म्हणजे थोडक्यात काय, इमल्सिफाईंग कॉन्सन्ट्रेट जरी पाण्यामध्ये विरघळले गेले किंवा डायरेक्ट पाण्यामध्ये न विरघळता आधी सॉल्व्हंट मध्ये विरघळतात की ज्याच्या आणि सॉल्व्हंट नंतर पाण्यामध्ये विरघळलं जातं, तरी पण ते स्वतःची जी आयडेंटिटी आहे केमिकलची विरघळली असली तरी पाण्यामध्ये डेफिनेट ठेवतात. ओके, म्हणजे पूर्ण विरघळलं जात जरी गेलं किंवा त्यामध्ये सगळं मिक्सअप झालं तरी मायन्यूट ग्लोब्युल्स दिसू शकतात आणि दिसतात. 2,4-D इस्टर, ॲलाक्लोर किंवा डायलाइट. आता त्याचं इथं एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो बघा, फोटोमध्ये क्लिअर होईल. A liquid active ingredient or solid dissolved in a solvent, okay, combined with the emulsifier, okay, farmers diluted EC before spraying, okay. तर इथं बघा ते केमिकल आहे, ओके, डायल्यूट करून टाकलेलं आहे, ओके, आणि त्यानंतर टँक मध्ये टाकले, स्प्रेअर टँक मध्ये. स्पॉन्टेनियस मिल्की इमल्शन फॉर्म, दुधासारखं एक पांढरं इमल्शन फॉर्म होतं, 2,4-D मध्ये बऱ्याच वेळा होतं. ओके, तर त्यामध्ये जे पिवळे 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 स्पॉट दिसत आहेत तुम्हाला, ठीक आहे, ते त्यातले ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे. जरी पाण्यामध्ये सगळीकडे विरघळून सगळीकडे पसरले असले तरी ते त्याची आयडेंटिटी इंडिव्हिज्युअल केप्ट मेंटेन करतातच. ओके, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, पाण्याचा कलर पांढरा झाला कशामुळे, 2,4-D मिक्सअप केल्यामुळं. ओके, त्या मॉलिक्युल्समुळे. सोप्या भाषेत सांगतो, थोडंसं टेक्निकल आहे. हर्बिसाइड फॉर्म्युलेशन कॉन्सन्ट्रेट जेलचा फोटो टाकलाय बघा कोपऱ्यात. ओके, ती डोक्याला लावायची जेल आहे, हेअर जेल आहे, पण कन्सेप्ट क्लिअर करायला म्हणून टाकलाय. ओके, जेल आर रिलेटिव्हली न्यू प्रोडक्ट दॅट थिकन द इमल्सिफाईंग कॉन्सन्ट्रेट पॅक्ड इन अ वॉटर सोल्युबल बॅग. ओके, ठीक आहे. तर जेल कशासाठी वापरतात, तर समजा लिक्विड मध्ये असेल किंवा जर पातळ एकदम असेल आणि जर बॅग फुटली, जेल कॅन फॉर्म्युलेटेड सो दे रेजिस्ट द लिकेज फ्रॉम द पिन होल साइड टियर इन द बॅग. बॅग जर समजा ट्रान्सपोर्टेशन मध्ये किंवा तुम्ही एका आता कंपनी एका ठिकाणी असते, डिस्ट्रीब्युटर ऑल ओव्हर इंडिया असतात, मग एका जागेवर दुसऱ्या जागेवर ट्रान्सपोर्ट होतं. बऱ्याच वेळा त्याला जर समजा एखादं टच झालं आणि होल पडलं तर त्यातनं लिक्विड सगळं बाहेर पडून खराब होईल. तर त्यासाठी ते थोडंसं घट्ट बनवलं जातं किंवा जेल फॉर्मेशन मध्ये बनवलं जातं. ओके, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन मध्ये आणि बाकीच्या गोष्टीसाठी सोपं पडावं त्यासाठी. बॅग्स वेअर प्री मेजर, ओके, बॅग्स मोजलेले असतात. ओके, यूज फॉर एक्झॅक्ट हाऊ मच हर्बिसाइड बिंग ऍडेड स्प्रे टँक. स्प्रे टँक मध्ये किती टाकायचं आहे किंवा किती वापरायचं आहे, तेवढी छोटी छोटी बॅग असते तेवढी टाकायची, विषय संपला. ओके, त्याला काय जेल साठी तुम्ही काय हे घेऊ शकत नाही, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मेजरिंग सेंटर मध्ये ओतून मोजून टाकायची आवश्यक नाही. ते मोजणार तरी कसं, ते घट्ट असते. त्यामुळे ते एक्झॅक्ट बॅग असती तेवढीच टाकायची, विषय कट, डिझॉल्व्ह होऊन जाते, विषय संपला. कारण की वॉटर सोल्युबलच बॅग असते, टाकली, ढवळायचं, डिझॉल्व्ह झाली, विषय संपला. ओके, पण ट्रान्सपोर्टेशन मध्ये लिकेज होत नाही, फाटलं बिटलं तुटलं तरी जास्त लिक्विड बाहेर येत नाही. त्याच्यानंतर आहे वॉटर सोल्युबल फॉर्मेशन और सोल्युबल लिक्विड, ज्याला SL म्हणलं जातं. फॉर्म्युलेशन आर फॉर्म ऑफ सोल्युबल लिक्विड. इट इज फिजिकली होमोजिनस मिक्सचर ऑफ हर्बिसाइडल कॉन्सन्ट्रेट अँड द कॅरियर युजली वॉटर. ओके, आता हे सगळ्यात कॉमन आहे, ह्यात काही जास्त सांगण्यासारखं नाही. पाण्यामध्ये विरघळणारं लिक्विड सिंपल, ओके, आणि होमोजायनस मिक्सचर तयार करतं एकत्र. हेट्रोजायनस नाही, स्वतःची आयडेंटिटी सेपरेट ठेवत नाही, पाण्याबरोबर पूर्ण विरघळून जात. ओके, ठीक आहे. अमाइन साल्ट 2,4-D 2,4,5-T डायक्वाट, पॅराक्वाट, आयसोप्रोपेनॉल, अमाइन साल्ट, ग्लायफोसेट और इनिझायपर, हे जे एक्झाम्पल आहे. ओके, त्याच्यानंतर सोलेबल पावडर, ज्याला SP म्हणलं जातं. सोलेबल पावडर फॉर्म्युलेशन आर सिमिलर टू द सोल्युशन in that when mixed with the water. These are dry formulation dissolve readily and form a true solution. The formulation is dry and consists of the active ingredient and additives. Okay, आता सोलेबल पावडर म्हणजे विरघळणारी पावडर, बारीक पावडर, जशी आपण तोंडाला लावायची पावडर असतो ना एकदम बारक्या पावडर मध्ये, तसं सोलेबल पावडर मधले येतं. पाण्यामध्ये संपूर्ण विरघळून जातं रॅडिली, व्यवस्थित, आणि एकदम चांगल्या प्रकारचं सोल्युशन फॉर्म होऊन जातं. ओके, ठीक आहे. त्यात काय पावडर एकदम बारीक पावडर, ओके, व्यवस्थित मिक्सअप होऊन जाते पाण्यामध्ये आणि एकत्र होऊन जाते. ठीक आहे. त्यानंतर सोलेबल ग्रॅन्युल्स, ज्याला SG म्हणलं जातं. ड्राय अँड लार्ज पार्टिकल साईज दॅन द सोलेबल पावडर. सोलेबल पावडर पेक्षा थोडीशी साईज ही मोठी असते. दे आर सोलेबल साल्ट ऑफ व्हेरियस कंपाऊंड. ओके,
consisting stirring or agitation म्हणजे ढवळलं पाहिजे may be needed to dissolve these herbicide, but once the solution they remain in a state of indefinitely. Okay, they form a clear solution in a spray tank and require a surfactant for the maximum fouler activity. तर सोलेबल ग्रॅन्युल जे आहे ते स्टिरिंग किंवा ढवळावं जास्त वेळ लागतो, पण एकदा ढवळलं ते एक चांगलं सोल्युशन क्रिएट करतात आणि पुन्हा सेटल डाऊन होत नाहीत किंवा खाली बसत नाही. ओके, एकदा मिक्सअप झाले की एकदा मिक्सअप झाले. ओके, ठीक आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर 1 चमचा माती किंवा 2 चमचे माती पाण्यात टाकली ढवळली तर पर्यंत सोल्युशन तयार करते आणि ते सोल्युशन 1 तासभर शांत ठेवलं तर माती खाली राहते आणि पाणी वर राहतं. ठीक आहे. तर सोलेबल ग्रॅन्युल्स मध्ये तसं होत नाही, ढवळताना जास्त वेळ घेतं, तर एकदा ढवळलं की व्यवस्थित पूर्ण मिक्सअप होतं, पुन्हा सेटल डाऊन होत नाही शांत राहिलं तरी सुद्धा. ओके, ठीक आहे. आणि फक्त स्प्रे करताना थोडस सर्फेक्टंट मारावेत म्हणजे ऍडज्युव्हंट्स मारावेत म्हणजे व्यवस्थित फॉलेजवर अख्खा फॉलेज कव्हर करतील. ठीक आहे. टिपिकल फॉर्म्युलेशन कंटेन 40 to 95% ऑफ ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट. ह्याच्यामध्ये 40 ते 95% ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतात. ओके, 40 to 95% ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट. AI ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजे जो मेन मॉलिक्युल असतो ज्याच्यामुळे वीड मरतो, मेन केमिकल. ओके, सोलेबल ग्रॅन्युल्स बघा हे कसे आहे ती असे मोठे मोठे टॅबलेट जसे असतात मोठे मोठे त्यासारखे आहेत. हे जे फोटो आहेत ना मी तुम्हाला दाखवतोय ते हार्बिसाइडचेच ग्रॅन्युल आहेत, अशातला भाग नाही पोरांनो. मी कॉमन फोटो घेतलेत नेटवरनं, त्यामुळे तुम्हाला हार्बिसाइडच आहे का असं काही नाहीये. तुम्हाला फक्त क्लिअर कळावं किंवा समजावं म्हणून हे फोटो टाकलेत. रॅन्डम फोटो आहेत नेटवरचे. ओके, म्हणजे प्रिसाइज आणि परफेक्ट काय सापडली नाहीत म्हणून तुमचे कन्सेप्ट क्लिअर व्हावेत म्हणून मी एकदम रॅन्डम टाकले. अँड इन अँड हर्बिसाइड सस्पेन्शन, आता वेटेबल पावडर suspension, fine particles of vegetable powder are dispersed in the suitable carrier. To prepare a suspension, first vegetable powder is turned into the slurry and with the limited amount of carrier, and then it is extended to require the volume by adding the remainder of carrier to it. Remainder, okay. Both suspension and emulsion of herbicide require a mild agitation in the spray tank. Okay, म्हणजे काय करायचं माहिती का वेटेबल पावडर मध्ये? वेटेबल पावडर आता आपण हार्बिसाइडचं सोल्युशन बनवतो कसं बेसिकली, तर पावडर घेतो मोजून काय ठरलेली असेल 5 ग्रॅम 10 ग्रॅम 15 ग्रॅम 20 ग्रॅम आणि डायरेक्ट बादलीमध्ये पाणी घेतलेलं असते आपण आणि ढवळतो. ओके, तर तसं करायचं नाही. ह्याच्यामध्ये एक मिड स्टेप आहे. एका मग मध्ये 1 लिटर पाणी घ्यायचं, त्यामध्ये 20-30 ग्रॅम जे असेल पावडर ते टाकायची, आधी मगात ढवळायची आणि ती थोडीशी स्लरी बनवायची. ओके, 1 लिटर पण जास्त झालं, थोडीशी म्हणजे घट्ट स्लरी बनवायची आणि ती भरलेली स्लरी पुन्हा 10 लिटर मध्ये बनवायची, म्हणजे त्याची एनलार्ज करायची क्वांटिटी. डायरेक्ट 10 लिटर मध्ये किंवा 15 लिटर मध्ये बनवायचं नाही. ओके, तिथे सेटलिंग होतं, खाली राहतं, म्हणून आधी स्मॉलर क्वांटिटी मध्ये डिझॉल्व्ह करायचं. ओके, स्लरी बनवायची आणि नंतर ते लार्जर क्वांटिटी मध्ये टाकून मोठ्या क्वांटिटी मध्ये व्हॉल्यूम बनवायचं. आणि एक लक्षात ठेवायचं, हे मारत असताना स्प्रे करत असताना ओके पंपाच्या आतमध्ये एक पॅडल टाईप असतो. ओके, तो कंटिन्युअसली त्याला मिक्स करत राहतो. ऍजिटेशन म्हणजे मिक्स झालं पाहिजे तेव्हा स्प्रे पंप तुम्हाला हलवला पाहिजे सारखा आदमधनं, म्हणजे 5-1 मिनिटं मारलं 5-6 मिनिटं जरा स्प्रे पंप शेक करायचा किंवा हलवायचा, खांद्यावर काढायचा, जरा ढवळायचा आणि पुन्हा युज करायचा. अदरवाईज ते खाली टँकच्या खालच्या बाजूला सेटल डाऊन होण्याची शक्यता असते वेटेबल पावडरची. Atrazine 80% वेटेबल पावडर, डायरॉन 80% वेटेबल पावडर, और आयसोप्रोपेरॉन 70% वेटेबल पावडर, और अल्मिक्स 20% वेटेबल पावडर. इथं फोटो आहेत बघा कशी दिलेत बघा. सन Atrazine 80% वेटेबल पावडरचा हार्बिसाइडचा फोटो पण दाखवलाय मी. ड्राय वेटेबल फॉर्मेशन कसं करायचे बघा. एका बीकर मध्ये त्यांनी पावडर घेतलेली आहे, त्यानंतर त्यामध्ये पाणी ओतलं आणि ते डिझॉल्व्ह केलं. वेटेबल पावडर सेटल आउट क्विकली, देअरफॉर रिक्वायर्ड कॉन्स्टंट ॲजिटेशन इन स्प्रे टँक. आणि नंतर हे डायल्यूट झाल्यानंतर पंपात ओतायचं. ओके, लार्ज क्वांटिटी करायची, एकदम डायरेक्ट ओतायचं नाही, समजलं. आणि पंप सारखा शेक करत ठेवायचा. वॉटर डिस्पर्सेबल ग्रॅन्युला WDG किंवा WG किंवा DG और ड्राय फ्लोएबल्स किंवा फ्लेवेबल्स DF. Dry flavorables are the water dispersible granular formation are much likely to be the vegetable powder, except that the active ingredient formulated on a larger particle granular instead onto a ground powder. Okay,
ड्राय फ्लेवेबल्स, वॉटर डिस्पर्सेबल ग्रॅन्युलर फॉर्मेशन्स असतात. ओके, मच लाईक वेटेबल पावडर, वेटेबल्स पावडर सारखेच असतात, फक्त ते जरा बऱ्यापैकी लार्जर साईज मध्ये असतात. वेटेबल पावडर एकदम पांढरी पावडर असते, बारीक, जे आपण तोंडाला लावतो तसल्यासारखी बारकी पावडर. ह्याची थोडीशी साईज मोठी असल्यामुळं हे थोडंसं ग्रॅन्युलर मध्ये येतं. पण ओके, ही ग्राउंड पावडर असते, जरा रफ ग्राउंड पावडर असते आणि चांगली मिक्सअप होते, सेट काय होत नाही. लिनक्स 50% DF और कारखाना फ्रेंझॉन इथाईल, त्याला अफिनिटी नावाने मिळतं मार्केटमध्ये, 40% DF. ओके, त्यानंतर फ्लोएबल लिक्विड, herbicide like aerosolene or aromatic solvents are applied in water bodies as a flowable liquid directed from the container under the pressure without any dilution. Okay, ठीक आहे. In the water body under the treatment, these form either emulsion solution or both. Triple phase system as case may be. ओके, तर फ्लोएबल लिक्विड्स म्हणजे काय? हर्बिसाइड जे सांगितलं मी, अरोमॅटिक सॉल्व्हंट्स आर अप्लाइड इन वॉटर बॉडीज. वॉटर बॉडीज म्हणजे काय? जिथं पाणी साठलेलं आहे, साठून राहिलेलं आहे, ठीक आहे, किंवा असा तलाव की जिथलं पाणी पिण्यासाठी वापरत नाहीत, म्हणजे कोल्हापूरमध्ये रंकाळा तलाव जसा आहे त्यामध्ये जलपर्णी आलती रिक्रिएशनल पर्पज साठी असतात, तिथंच तुम्ही हर्बिसाइड मारू शकता. नाहीतर वॉटर बॉडीज मध्ये, नदी नाल्या ओढ्यांमध्ये हर्बिसाइड मारणं अलाउड नाही. ओके, पॉइझनिंग होऊ शकतं. पण जिथं रिक्रिएशनल साठी आहे, म्हणजे लोक रंकाळा तळ्यातलं पाणी काय कोल्हापूरला पिण्यासाठी वापरलं जात नाही, बोटिंगसाठी किंवा लोक निवांत बसण्यासाठी वापरतात, तर त्या ठिकाणी असे फ्लेवेबल लिक्विड्स, ठीक आहे, त्याचा कंटेनर जो आहे हाय प्रेशर मध्ये भरला जातो. म्हणजे कुठं कंपनीत विदाउट एनी डायल्युशन प्युअर मध्ये असते. ओके, आणि वॉटर बॉडीच्या ट्रीटमेंट मध्ये तुम्ही मारायचा. ट्रिपल फेज सिस्टम म्हणजे काय? इमल्सिफाईंग कॉन्सन्ट्रेट पण करतं, सोल्युशन मध्ये पण करतं, किंवा दोन्ही मध्ये पण ते मिक्सअप करू शकतं. ओके, ठीक आहे, ट्रिपल फेज सिस्टम्स मध्ये ते यूज केलं जातं. आता मायक्रो कॅप्सुलेटेड फॉर्म्युलेशन ME और कैप्सूल सस्पेंशन CS. Microcapsulated formulations are smaller particle consisting of herbicide core surrounded by the barrier layer, usually made up of polymer shell. ठीक आहे, सोपं सांगतो. तुम्ही सगळ्यांनी औषध गोळ्या खाताना कधी ना कधीतरी कॅप्सूल खाल्ली असतील. टॅबलेट्स म्हणत नाही, टॅबलेट्स आपण डायरेक्ट खातो. कॅप्सूलला प्लास्टिकचं कव्हरिंग असतं, आतमध्ये औषध असतं, कारण की ते कडवट खूप असल्यामुळे ते कॅप्सुलेटेड फॉर्म्युलेशन मध्ये येतात. आपण डायरेक्ट कॅप्सूल घेतो, पोटामध्ये ते कॅप्सूलचं जे आउटर कव्हरिंग आहे ते आपल्या पोटामध्ये जे पित्त असतं, म्हणजे आपल्या ज्या पोटामध्ये ऍसिड असतं त्याला विरघळतं आणि औषध जे आहे ते पोटामध्ये विरघळलं जातं. ओके, दे आर ऑल्सो रेफर्ड टू द कॅप्सूल सस्पेन्शन बिकॉज द कॅप्सूल आर सस्पेंडेड इन लिक्विड मीडियम. ओके, तर ते कॅप्सूल जे आहे ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर विरघळतं. ओके, ग्रेटली रिड्युसेस द अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट नीडेड. ओके, तर ह्याला कॅप्सूलचा एक फायदा काय होतो माहिती का? कॅप्सूलच्या आतमध्ये लिक्विडला सॉल्व्हंट मध्ये कुठल्याही पद्धतीमध्ये घालायची किंवा मिक्सअप करण्याची काही आवश्यकता भासत नाही. एक मिनिट, एक फोन आहे तेवढा. हर्बिसाइडल सॉल्व्हंट्स मध्ये मिक्सअप करा, नंतर ते जर पाण्यात विरघळलं नसतील तर सॉल्व्हंट मध्ये विरघळवा, त्यामध्ये क्वांटिटी वाढते. क्वांटिटी वाढली की पॅकिंग बिकिंग साईज सगळ्याचाच खर्च वाढतो, ट्रान्सपोर्टेशन पण सगळ्याचाच. पण हे कॅप्सूल जे असतात ते अतिशय छोट्या साईज मध्ये बसतात, एका स्ट्रीप मध्ये बसवले, शेतकऱ्यांना विकले, शेतकऱ्यांनी एक एक कॅप्सूल किंवा दोन दोन कॅप्सूल पाण्यात टाकले, डिझॉल्व्ह केले, सोल्युशन मधलं स्प्रे केलं. आपल्या देशामध्ये काय मिळत नाही तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये. बेसिकली ह्यातल्या बऱ्याच कन्सेप्ट ज्या आहेत त्या फॉरेन कन्सेप्ट आहेत. आपल्याकडे तर कॅप्सुलेटेड तर मी तर बघितलेलं नाही अजून स्वतः कधी डोळ्यानं किंवा कृषी सेवा केंद्रामध्ये. ह्या बेसिकली ह्या फॉरेन कन्सेप्ट आहेत. ह्याचा एकच ऍडव्हान्टेज आहे की सॉल्व्हंट मध्ये जास्त मिक्सअप करायला लागत नाही, कमी एरिया कमी जागामध्ये यूज करायला सापडतं. ड्राय ऍप्लिकेशन्स, ग्रॅन्युलर हर्बिसाइड, these are made by loading the toxic on some dry inert material usually at clay. ओके, ठीक आहे, बऱ्याच वेळा मातीमध्ये मिक्स करून सुद्धा लोक स्प्रे टाकून देतात. ग्रॅन्युलर हर्बिसाइड. ओके, ठीक आहे. द हर्बिसाइड ग्रॅन्युल आर व्हराइंग इन साइज, व्हेरिंग इन साइज फ्रॉम 0.04 mm टू 1 mm इन डायमीटर. त्याचा डायमीटर 0.04 mm ते 1 mm असतो. द हर्बिसाइड ग्रॅन्युल्स स्मॉलर दॅन 0.04 mm
वी आर नॉट युज्ड बिकॉज दे हॅव्हिंग अ ड्रिफ्ट इझिली विथ द विंड. 0.04 mm पेक्षा बारीक साईज वापरली जात नाही, कारण की त्याचं ड्रिफ्टिंग होऊ शकतं. ओके, वाऱ्याच्या वेगामुळे ते एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाऊ शकतं किंवा पोल्युशन क्रिएट करू शकतं. ब्युटाक्लॉर किंवा 2,4-D. ओके, ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये. तर डायमीटर लक्षात ठेवा 0.04 mm ते 1 mm. आणि शेवटचा पॉइंट आहे ड्राय ऍप्लिकेशन्स मधला. मगाचे मी तुम्हाला लिक्विड मध्ये सांगितले स्प्रेएबल, आणि आता ड्राय शिकवतोय. त्यातला पिलेट और टॅबलेट. ओके, पिलेटला म्हणतात पी, टॅबलेटला म्हणतात टीबी. Pellets are dry formulations of herbicide and other components in a discrete particle, usually larger than 100 millimeter cube. Tablets are in the form of small flat pellets. आता तुम्हाला सगळ्याला औषधाच्या गोळ्या माहित आहेत. ओके, सर्कल नाही, गोल नाही, ज्या लंबवर्तुळाकार असतात लांबड्या. ओके, त्याला आपण टॅबलेट्स म्हणतो. ओके, तर 100 मिलीमीटर क्यूब, ओके, घन एवढी साईज असते. फ्लॅट बेस असतो त्याचा, फ्लॅट, गोलाकार नसतात, काही गोलाकार कॅप्सूल असतात. पिलेट्स अँड टॅबलेट्स फ्रिक्वेंटली युज्ड फॉर द स्पॉट ऍप्लिकेशन. पिलेट्स आणि टॅबलेट्स हे शक्यतो स्पॉट ऍप्लिकेशन, म्हणजे जिथलं तुम्हाला गवत किल करायचंय, ज्या स्पॉटवरचं, तिथंच ती गोळी जमिनीमध्ये आतमध्ये घालायची. ओके, जिथला स्पॉट समजा तुम्हाला वाटतं की या 1 मीटर मध्ये किंवा 5 मीटर मध्ये हराळी जास्त आहे, लवाळा जास्त आहे, तिथंच त्या गोळ्या जमिनीमध्ये पुरायच्या. त्यातनं केमिकल रिलीज होणार आणि ते वीडचं जे अंडरग्राउंड प्लांट पार्ट आहे ते मारणार. हर्बिसाइडल कॉन्सन्ट्रेशन टिपिकली 5 to 20%. हर्बिसाइडलचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते 5 ते 20% असते, जास्त कॉन्सन्ट्रेटेड नसते, कारण की स्पॉटलाच आपल्याला वापरायचं आहे. काय पानावर बिनावर मारायची असली काय भानगड नसती. ओके, कारण की हे ड्राय फॉर्म्युलेशन मधले येतं. ओके, इथं बघा कसे त्याचे पिलेट्स किंवा टॅबलेटचे साईज आहेत. ओके, एंड काय शंका? शंका असेल तर विचारा. मी तुम्हाला 1-2 मिनिटं देतो, व्हिडिओ ऑन ठेवायची गरज नाही. डाऊट असेल तर विचारा. डाऊट असेल तर विचारा पोरांनो.